हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाट्रान्सको लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी अकाउंट फायनान्स ऑडिटिंगचा नवीन कन्सेप्ट चालू करत आहे, फायनान्शियल मॅनेजमेंट. ठीक आहे. याच्यामधला फायनान्शियल मॅनेजमेंटचा फर्स्ट युनिट जो आहे तो आहे आपला स्कोप ऑब्जेक्टिव्ह ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले आपण फायनान्शियल अकाउंटिंगचा सिलेबस बघूया, त्याच्यानंतर युनिट 1 स्टार्ट करूया. तर बघा, सिलेबसमध्ये जर फायनान्शियल अकाउंटिंग म्हटलं तर टोटल 14 टॉपिक्स आपल्याला कव्हर करायचं. स्कोप ऑफ ऑब्जेक्टिव्ह, टाइप्स ऑफ फायनान्सिंग, फायनान्शियल अनालिसिस, कॉस्ट ऑफ कॅपिटल, financial decision, capital structure, financial decision, leverage, investment decision, dividend decision, working capital, treasury cash management, management of inventory, management receivable, management payable and financing of working capital. तर असे टोटल्स आपल्याला 14 टॉपिक्स कव्हर केले. आता या 14 युनिट्स म्हणता येईल आणि या युनिट्समध्ये सब टॉपिक सगळे वेगवेगळे आहेत. ठीक आहे. तर असा खूप मोठा कन्सेप्ट आहे फायनान्शियल मॅनेजमेंटचा सुद्धा आणि खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे महाट्रान्सकोसाठी. ठीक आहे. तसंच बघा, फायनान्स मॅनेजमेंटची सेपरेट PDF सुद्धा अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये 1000+ MCQs कव्हर आहेत आणि याची प्राइस आहे जस्ट 150 रुपीज. ज्यांना पण ही PDF हवी असेल, सेपरेट PDF आहे कंबाईन इंग्लिश आणि मराठीमध्ये, त्यांनी ही पण PDF परचेस करू शकता किंवा ऑल इन वन PDF तर सगळ्यांसाठी आहेच आहे. ठीक आहे. तर हा सिलेबस आहे. तर याच्यामधला आज आपण फर्स्ट युनिट कव्हर करत आहे, जो आहे स्कोप ऑब्जेक्टिव्ह अँड फायनान्शियल स्टेटमेंट. ठीक आहे. तर बघा, आज आपण फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये काय बघणार आहे, तर सगळ्यात पहिले इंट्रोडक्शन आहे, त्याच्यानंतर मिनिंग ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट, थर्ड इव्हॉल्युशन ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट, फायनान्शियल फंक्शन, फायनान्स डिसिजन, इम्पॉर्टन्स ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट, स्कोप ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट, ऑब्जेक्टिव्ह ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट, conflict in profit versus maximization principle, role of finance executive, financial distress, insolvency, common MCQs and test of your knowledge. तो टोटल आज आपण इथे 12 टॉपिक कव्हर करत आहे फर्स्ट युनिटची. हे लक्षात घ्या. आपण इथे 14 युनिट बघितल्या, तर 14 युनिटमध्ये सपोज जर 10 सब टॉपिक्स पकडले तर 114 टॉपिक असेच होतात. ठीक आहे. तर त्याच्यामुळे ज्यांना पण PDF हवी असेल त्यांनी लवकरात लवकर PDF घेऊन अभ्यास करायला स्टार्ट करा, कारण की पेपर लवकरात लवकर होऊन जाईल आणि जेव्हापर्यंत आपण PDF घेत राहू किंवा अभ्यास सुरू करणार तेव्हापर्यंत एक्झाम पण येऊन जाईल. तर त्याच्यामुळे आतापासून प्रिपेअर करा, आपला एक टार्गेट सेट करा की आपल्याला ही एक्झाम क्रॅक करायची आहे. त्याच्यासाठी मी सर्वच रिसोर्सेस अवेलेबल करून देत आहे, कारण की सिडको एक्झामची एक्झाम झाली 10 तारखेला, त्याचा रिस्पॉन्स खूप छान आहे. सगळ्यांनी अकाउंटचा पेपर खूप चांगला सोडवला आणि ज्यांनी ज्यांनी PDF पण परचेस केल्या, नाही केल्याने त्यांनी व्हिडिओ सुद्धा बघितलेले आहेत, त्यांचा पण पेपर खूप छान गेलेला आहे. त्यांचा फीडबॅक तुम्ही चॅनलच्या पोस्ट सेक्शन्सवर बघू शकता. तिथे त्यांनी तुम्हाला म्हणजे सगळेच पोस्ट केलेले आहे, कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स आहे. मी पण मेसेज पिन केलेला आहे की कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स विचारले होते आणि PDF खरंच खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे महाट्रान्सको LDC साठी. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया. आज आपण की पॉइंट्स, MCQs आणि असाइनमेंट. तर बघा, सगळ्यात पहिले जर आपण आजचा कन्सेप्ट बघितला तर फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये म्हटलं तर स्कोप अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट, त्याच्यामध्ये प्रॉफिट मॅक्झिमायझेशन आणि वेल्थ मॅक्झिमायझेशन असे दोन प्रॉब्लेम. ठीक आहे. तसंच रोल अँड फंक्शन ऑफ चीफ फायनान्स ऑफिसर CFO आणि त्याच्यानंतर रिलेशन ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट विथ अदर डिसिप्लिन्स अकाउंटिंग. हे जे टॉपिक्स आहेत हे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे आजच्या सेशनमध्ये. ठीक आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलाय ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तुमचं लाईक म्हणजे मला मोटिवेशन, मी तुमच्यासाठी असेच व्हिडिओ कंटिन्यू बनवू शकणार जर तुम्ही व्हिडिओला लाईक करत असाल तर. तर चला स्टार्ट करूया इंट्रोडक्शन. तर बघा, सिंपल जर बिझनेस सिनेरियो जर पाहिला, व्यवसाय सुरू करण्याची प्रक्रिया काय असते, तर 4 स्टेजेस आहेत आणि 4 स्टेजेसमध्ये आपण पूर्ण जो बिझनेस सिनेरियो आहे तो आपण बघूया. ठीक आहे. तर फर्स्ट स्टेज असते ती असते असेट डिसिजन, मीन्स मालमत्ता खरेदी करण्याचा निर्णय काय घ्यायचा. बरोबर आहे. डिसाइड विच असेट दॅट इज प्रिमायसेस, मशिनरी, इक्विपमेंट एक्सेट्रा टू बाय, मीन्स कोणत्या मालमत्ता जसे की इमारत, यंत्रसामग्री, उपकरणे इत्यादी खरेदी करण्याचा हे ठरवणे तो फर्स्ट डिसिजन असते बिझनेस सिनेरियो, कारण की विदाउट मशिनरी, विदाउट असेट्स आपण बिझनेस स्टार्ट करू शकणार नाही. त्याच्यानंतर सेकंड जो पार्ट आहे तो आहे इन्व्हेस्टमेंटचा. आता इन्व्हेस्टमेंट रिक्वायर्ड असते, बरोबर आहे. एकूण गुंतवणुकीचे निर्धारण करणे आवश्यक आहे. डिटरमाइन द टोटल निडेड फॉर द असेट परचेस, मीन्स टोटल आपल्याला इन्व्हेस्टमेंट किती लागणार आहे असेट परचेस साठी, म्हणजे मालमत्ता खरेदी किती गुंतवणूक लागेल हे ठरवणे, हा आपला सेकंड सिनेरियो. थर्ड आहे वर्किंग कॅपिटल, बरोबर आहे, कार्यकारी भांडवल. एस्टिमेट द कॅश रिक्वायर्ड फॉर डेली ऑपरेशन्स लाईक रॉ मटेरियल, वेजेस अँड सॅलरी. दररोजच्या खर्चासाठी कच्चा माल, पगार, मजुरी, किती रोख रक्कम लागेल याचे मूल्यांकन करणे, म्हणजे वर्किंग कॅपिटल काय आपला थर्ड स्टेज आहे. त्याच्यानंतर फोर्थ स्टेज जे आहे ते आहे सोर्स ऑफ फायनान्स, भांडवलाची साधने. ठीक आहे.
डिसाइड द सोर्स ऑफ फंड इन्वेस्ट शेअर्स कॅपिटल इन्क्लुडिंग ओन मनी, बँक लोन और फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. भांडवल उभारण्यासाठी कोणती साधने वापरायची, स्वतःचे पैसे, शेअर्स, भांडवल, कर्ज इत्यादी. तर ही 4 स्टेप्स आहेत. तर 4 स्टेप्स तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कोणता पण बिझनेस जर आपल्याला स्टार्ट करायचा आहे तर 4 गोष्टी म्हणजे 4 स्टेज आपल्याला करणं खूप गरजेचं आहे. आता बघा 3 की डिसिजन दिले, 3 महत्वाचे निर्णय कोणते. सगळ्यात पहिले तर आहे फायनान्सिंग डिसिजन, वेअर टू गेट फ्रॉम मनी. बरोबर आहे, पैसे कुठून उभारायचे हा सगळ्यात पहिला डिसिजन. त्याच्यानंतर सेकंड आहे इन्व्हेस्टमेंट डिसिजन, वेअर टू इन्व्हेस्ट द मनी, पैसे कुठे गुंतवायचे. बरोबर आहे. आणि थर्ड आहे डिव्हिडंड डिसिजन, हाऊ मच टू डिस्ट्रीब्यूट द शेअर होल्डर, शेअर धारकांना किती वाटप करायचे. तर हे 3 जे इम्पॉर्टंट डिसिजन आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे बिझनेससाठी. ठीक आहे, फायनान्सिंग डिसिजन, इन्व्हेस्टमेंट डिसिजन अँड डिव्हिडंड डिसिजन. आता बघा त्याचे एमसीक्यू सॉल्व्ह करूया. तर बघा फर्स्ट आहे, व्हॉट डज द वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट स्टेज इन फायनान्शियल मॅनेजमेंट फोकस ऑन. वित्त व्यवस्थापनातील कार्यकारी भांडवली गरजेचा टप्पा कोणत्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करतो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, परचेस ऑफ लॉंग टर्म असेट्स लाईक बिल्डिंग अँड मशिनरी. सेकंड, डे टू डे ऑपरेशनल नीड्स लाईक रॉ मटेरियल, वेजेस अँड सॅलरी. Third, planning for dividend distribution. And fourth, choosing between the equity and debt only. Correct answer is second. Day-to-day operation need like raw material, wages, salary, etc. कच्चा माल, वेतन, पगार यांसारख्या दैनंदिन ऑपरेशनल गरजा. Next, second, which of the following is not a key financial decision area in financial management. खालीलपैकी कोणता निर्णय वित्त व्यवस्थापनातील प्रमुख निर्णयापैकी नाही. बघा ऑप्शन आहे फर्स्ट इथे इन्व्हेस्टमेंट डिसिजन, सेकंड डिव्हिडंड डिसिजन, थर्ड टॅक्स प्लॅनिंग डिसिजन अँड फोर्थ फायनान्सिंग डिसिजन. करेक्ट आन्सर आहे थर्ड, टॅक्स प्लॅनिंग डिसिजन, कर नियोजन निर्णय. नेक्स्ट थर्ड, why is cost of capital important while choosing a source of finance. निधीचा स्रोत निवडताना भांडवली खर्च महत्वाचा का असतो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, इट इन्क्रीज ब्रँड व्हॅल्यू, सेकंड, इट हेल्प रिड्युसिंग फायनान्सिंग कॉस्ट अँड इन्क्रीज वेल्थ, third, it is compulsory under the company act, and fourth, it decide the number of shareholder. The correct answer is second, it help reduce financing cost and increase wealth. तो वित्त पुरवठा खर्च कमी करून संपत्ती वाढवतो. नेक्स्ट फोर्थ, व्हॉट इज द की रोल ऑफ चीफ फायनान्शियल ऑफिसर मीन्स CFO. मुख्य वित्त अधिकारी CFO याची प्रमुख भूमिका कोणती आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, मेंटेनिंग ओनली अकाउंटिंग रेकॉर्ड, second, supervising production process, third, managing investment, financing and dividend decision, and fourth, handling only tax return. Correct answer is third, managing investment, financing and dividend decision. Okay. Next, fifth, an entrepreneur estimating the total fund requirement, assets plus working capital is which decision stage. बघा क्या है, जर एक उद्योजक जेव्हा एक निधी गरज मालमत्ता प्लस कार्यकारी भांडवल मोजतो तेव्हा तो कोणता निर्णय टप्प्यात असतो. बघा ऑप्शन आहे स्टेज 1, डिसाइडिंग व्हॉट असेट टू बाय, सेकंड, एस्टिमेटिंग टोटल इन्व्हेस्टमेंट नीडेड, थर्ड, कॅल्क्युलेटिंग वर्किंग कॅपिटल अँड फोर्थ, चूजिंग फायनान्स सोर्स. करेक्ट आन्सर आहे सेकंड, एस्टिमेटिंग टोटल इन्व्हेस्टमेंट नीडेड मीन्स स्टेज 2 असतो आवश्यक एकूण गुंतवणुकीचा अंदाज घेणे. आता बघा नेक्स्ट जो आहे तो 1.2 आहे मिनिंग ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट. ठीक आहे, तर बघा त्याचा डेफिनेशन आपण दिलेलं आहे. काय वाक्य आहे बघा, फायनान्शियल मॅनेजमेंट इज द मॅनेजरियल ऍक्टिव्हिटी कन्सर्न विथ प्लॅनिंग, एक्वायरिंग, फायनान्सिंग अँड कंट्रोलिंग द फायनान्शियल रिसोर्सेस ऑफ बिझनेस टू अचीव इट्स गोल, मेनली वेल्थ मॅक्झिमायझेशन. मीन्स वित्त व्यवस्थापन म्हणजे व्यवसायाच्या आर्थिक संसाधनाचे नियोजन, उभारणी, वित्तपुरवठा व नियंत्रण करणारी एक व्यवस्थापकीय क्रिया असून यामागील प्रमुख उद्दिष्ट म्हणजे भागधारकांची संपत्ती वाढवणे. बरोबर आहे. फायनान्शियल मॅनेजमेंट मीन्स जनरली इनडायरेक्टली की जो पण काही बिझनेस आहे त्याच्यामध्ये प्लॅनिंग करायचं आहे, फायनान्सला कंट्रोल करायचा आहे आणि बिझनेसला अचीव करून त्याचं फायनान्स मॅनेजमेंट करायचं आहे, त्यालाच म्हणतो आपण फायनान्शियल मॅनेजमेंट. मीन्स जे पण काही आपण आपल्याजवळ फायनान्स अवेलेबल आहे त्याला आपल्याला कसं मॅनेज करायचं आहे, कसं कंट्रोल करायचं आहे, तर ते पूर्ण डिपेंड असते फायनान्शियल मॅनेजमेंट. ठीक आहे. तसंच जर डेफिनेशन बाय एक्सपर्ट्स पाहिला तर फिलिपॅट्स, ठीक आहे, फिलिपॅट्स हा एक तज्ञ आहे. तर फायनान्शियल मॅनेजमेंट इन्व्हॉल्व डिसिजन रिलेटेड टू एक्वायरिंग अँड फायनान्सिंग शॉर्ट टर्म अँड लॉंग टर्म क्रेडिट. बघा
फिलिपॅट्स यांच्या मते वित्त व्यवस्थापन म्हणजे अल्पकालीन आणि दीर्घकालीन निधी उभारणी संबंधी निर्णय घेले, त्यांनाच काय म्हटलेलं आपण फायनान्शियल मॅनेजमेंट बाय फिलिपॅट्स. ठीक आहे, यांच्यानुसार. नेक्स्ट, आता बघा टू मेजर एक्सेप्ट आहे याच्यामध्ये. एक आहे प्रोक्रुटमेंट ऑफ फंड, ठीक आहे, आणि सेकंड वर्किंग कॅपिटल असतं. तर बघा प्रोक्रुटमेंट ऑफ फंड म्हणजे निधी उभारणे, फंड रेज बाय फ्रॉम. आता कोणाकडून फंड रेज करू शकतो आपण बघा. फर्स्ट आहे इक्विटी शेअर, सेकंड आहे डेबेंचर्स, थर्ड आहे कमर्शियल बँक, फोर्थ आहे इंटरनॅशनल सोर्स आणि एंजल इन्व्हेस्टर. तर असे 5 टाईपचे सोर्सेस असतात ज्याच्या थ्रू आपण काय करू शकतो, कॅपिटल मीन्स प्रोक्रुटमेंट फंड रेज करू शकतो. ठीक आहे. आता इक्विटी शेअर्स मध्ये काय असते बघा, नो रिपेमेंट रिक्वायर्ड. इक्विटी मध्ये रिपेमेंट रिक्वायर्ड नसते, बट डिव्हिडंड एक्सेप्टेशन्स आर हाय अँड कॉस्टली. बस त्याच्यामध्ये डिव्हिडंड एक्सपेक्टेशन्स असतो. सेकंड आहे डेबेंचर मीन्स ऋणप्रत. बघा टॅक्स बेनिफिट ऑन इंटरेस्ट, बट इंटरेस्ट मस्ट बी पेड इवन ड्युरिंग द लॉस मेकिंग पिरियड. डेबेंचर्स हा आपल्याला असतो, टॅक्स बेनिफिट असतो, पण त्याच्यावर इंटरेस्ट द्यावाच लागतो, तो लॉस असो किंवा मग प्रॉफिट असो. थर्ड आहे कमर्शियल बँक, वाणिज्य बँक मीन्स प्रोव्हाइड लोन ऑफ वर्किंग कॅपिटल अँड लॉंग टर्म नीड्स, लोन्स प्रोव्हाइड करतात. त्याच्यानंतर इंटरनॅशनल स्त्रोत मीन्स FDI, FI, ADR, GDR जे आपल्याला देतात. त्याच्यानंतर एंजल इन्व्हेस्टर म्हणजे गुंतवणूकदार, वेल्दी इंडिव्हिज्युअल हु फंड स्टार्टअप इन एक्सचेंज फॉर ओनरशिप. बरोबर आहे. म्हणजे जो पण काही आपला एक गुंतवणूकदार असते, इन्व्हेस्टर असते, तो आपल्याला स्टार्टअप पासून बिझनेस ओनरशिप एक्सचेंज करण्यास मदत करते. बघा निधी विविध स्रोतांतून उभारता येते. इक्विटी शेअर्स, ऋणपत्रे, बँका, आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार, एंजल गुंतवणूकदार. प्रत्येक स्त्रोताचे धोके, खर्च व नियंत्रणाचे प्रमाण वेगवेगळे असते. बरोबर आहे. तर हे जे कन्सेप्ट आहे हे आपल्याला इथे दिलेले आहेत. ठीक आहे. आता बघा सेकंड आहे युटिलायझेशन ऑफ फंड. बघा निधीचा कार्यक्षम वापर. बघा एन्श्योर मॅक्झिमम प्रोडक्टिव्हिटी अँड प्रॉफिटेबिलिटी युझिंग कॅपिटल बजेटिंग. ठीक आहे. जसं की फिक्स असेट अँड वर्किंग कॅपिटल दोन असतात. ठीक आहे. बघा इन्व्हेस्टर वाईडली इन लॉंग टर्म असेट्स थ्रू कॅपिटल बजेटिंग अँड टेक्निक्स. ठीक आहे. आणि वर्किंग कॅपिटल मीन्स मेंटेन ऑप्टिमम लेवल टू अवॉइड फंड ब्लॉकेज इन कॅश, स्टॉक और रिसिव्हल. मीन्स वित्त व्यवस्थापकाने निधी वापर करताना स्थिर मालमत्ता व कार्यकारी भांडवल यामध्ये संतुलन ठेवणे आवश्यक आहे. निधी न वापरता ठेवणे म्हणजे नुकसान. ठीक आहे. जो पण काही आपल्याजवळ फिक्स असेट आहे, वर्किंग कॅपिटल आहे, त्याला युटिलाइज करणे खूप इम्पॉर्टंट आहे. जर तो आपण तसाच्या तसाच ठेवला म्हणजे तो काय आहे, नुकसान आहे. कारण की आपण म्हणतो जेवढा बिझनेसमध्ये पैसा इन्व्हेस्ट करू तेवढाच प्रॉफिट जास्त होईल. ठीक आहे. तर त्यानुसार हे एक्सपेक्ट असतं. आता बघा त्याच्या MCQs बघूया. तर फर्स्ट आहे बघा, व्हॉट इज द प्रायमरी गोल ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट. वित्त व्यवस्थापनाचा प्राथमिक उद्देश कोणता आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट टू रेकॉर्ड अकाउंटिंग एंट्रीज ॲक्युरेटली, सेकंड टू मॅक्झिमम शेअर होल्डर वेल्थ, थर्ड टू अवॉइड टॅक्सेशन अँड फोर्थ टू प्रिपेअर फायनान्शियल रिपोर्ट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, टू मॅक्झिमाइज शेअर होल्डर वेल्थ, भागधारकांच्या संपत्तीचे जास्तीत जास्त करण करणे, जास्तीत जास्त करणे. ठीक आहे. नेक्स्ट सेकंड, विच ऑफ द फॉलोइंग इज कन्सिडर कॉस्टलियर बट सेफ सोर्स ऑफ फंड फॉर कंपनी. खालीलपैकी कोणता निधी स्त्रोत कंपनीसाठी अधिक खर्चित पण सुरक्षित मानला जातो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इक्विटी शेअर, सेकंड डेबेंचर, थर्ड बँक ओव्हरड्राफ्ट अँड फोर्थ ट्रेड क्रेडिट. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट इक्विटी शेअर्स. ठीक आहे. नेक्स्ट थर्ड, व्हॉट डज कॅपिटल बजेटिंग हेल्प इन फायनान्स मॅनेजर डिसाइड. भांडवली अंदाजपत्रक मीन्स कॅपिटल बजेटिंग वित्त व्यवस्थापकाला काय ठरवण्यास मदत करते. बघा ऑप्शन आहे फर्स्ट कॉस्ट ऑफ रॉ मटेरियल, सेकंड रिटर्न ऑन लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट लाईक मशिनरी अँड न्यू प्लांट, थर्ड टॅक्स सेव्हिंग स्ट्रॅटेजी अँड फोर्थ मार्केट प्राइस ऑफ शेअर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, रिटर्न ऑन लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट लाईक मशिनरी अँड न्यू प्लांट्स, यंत्रसामग्री आणि नवीन प्लांट्स यासारख्या दीर्घकालीन गुंतवणुकीवर परतावा. तसंच बघा महाट्रान्सफोसाठी स्पेशल अकाउंट्स PDF अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये 7 चॅप्टर्स म्हणजे 7 सब्जेक्ट कव्हर केलेलेच आहेत आणि टोटल आहे 7000 प्लस MCQs. ज्यांनी ही PDF आतापर्यंत नाही घेतली आहे, जे वेट करत आहे, ठीक आहे, ते PDF घेऊन घ्या. कारण की एक्झाम लवकरात लवकर येईल. तर त्याच्याकरून तुम्ही PDF जर आतापासून वाचणं सुरुवात केली तर डेफिनेटली एक्झाम पर्यंत तुमची पूर्ण PDF कव्हर होऊन जाईल आणि तुमचा अकाउंटचा जो पेपर आहे तो पूर्ण 50 पैकी 50 तुम्हाला मिळतील. ठीक आहे. तुम्ही 50 पैकी 50 सॉल्व्ह करू शकणार. कारण की सिडको अकाउंट क्लर्कसाठी ही PDF खूप इम्पॉर्टंट ठरलेली आहे
ठीक आहे. याच्यामध्ये 7000 प्लस MCQs आहे इंग्लिश आणि मराठीमध्ये सुद्धा. ठीक आहे. चला स्टार्ट करूया. ज्यांना पण ही PDF हवी असेल त्यांनी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही तिथनं घेऊ शकता. ठीक आहे. बघा फोर्थ क्वेश्चन आहे, व्हॉट इज द वन की रिस्क विथ रेझिंग फंड थ्रू डेबेंचर. डेबेंचर्सद्वारे निधी उभारताना एक मुख्य जोखीम कोणती आहे? तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट डायल्युशन ऑफ ओनरशिप, सेकंड रिपेमेंट ऑब्लिगेशन इरिस्पेक्टिव्ह ऑफ प्रॉफिट, थर्ड वोटिंग राइट्स टू लेंडर अँड फोर्थ फ्लक्च्युएटिंग डिव्हिडंड. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, रिपेमेंट ऑब्लिगेशन इरिस्पेक्टिव्ह ऑफ प्रॉफिट. नफा झाला नाही तरी परतफेडीची सक्ती. नेक्स्ट फिफ्थ, व्हॉट इज द रोल ऑफ फायनान्शियल मॅनेजर इन फंड युटिलायझेशन. निधीच्या उपयोगात वित्त व्यवस्थापकाची भूमिका काय असते? तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट टू एन्श्युअर आयडल फंड आर रिटेन फॉर फ्युचर, सेकंड टू इन्व्हेस्ट इन असेट दॅट जनरेट रिटर्न अबोव द कॉस्ट ऑफ फंड, थर्ड टू ब्लॉक मनी इन कॅश अँड इन्व्हेंटरी अँड फोर्थ टू अवॉइड टेकिंग लोन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, टू इन्व्हेस्ट इन असेट दॅट जनरेट रिटर्न अबोव द कॉस्ट ऑफ फंड. अशा मालमत्तेत गुंतवणूक करणे जी निधीच्या खर्चापेक्षा जास्त परतावा देईल. ठीक आहे. आता बघा 1.3 आहे इव्हॅल्युएशन ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये डिफरंट फेजेस दिले आहे, ट्रॅडिशनल फेज वगैरे. तर बघा फर्स्ट आहे ट्रॅडिशनल फेज, पारंपरिक टप्पा. ठीक आहे. बघा काय म्हटलेलं आहे, इन दिस अर्ली स्टेज financial management was used only in special situation like merger, takeover, expansion or liquidation. ठीक आहे. Financial decisions were made primarily keeping in mind in the interest of external parties like investment bankers and lenders. Means या टप्प्यात वित्त व्यवस्थापनाकडे विशेष प्रसंगी वापरली जात होते. ठीक आहे. जसे की विलिनीकरण, विस्तार, अधिग्रहण किंवा व्यवसाय बंद करणे. ठीक आहे. आर्थिक निर्णय घेताना मुख्यतः बाह्य पक्षांचे म्हणजे जसे की गुंतवणूक बँकर्स व कर्जदार हित लक्षात घेतले जात होते. ठीक आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, ट्रॅडिशनल फेज. मीन्स ज्याच्यामध्ये बँकर्स आणि लेंडर्सला एक्सटर्नल पार्टीज म्हणून त्यांच्या हित लक्षात घेऊन आपण काय करत होतो, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. ठीक आहे. सेकंड आहे ट्रॅडिशनल फेज, संक्रमण कालावधी. बघा धिस फेज गिव्ह इम्पॉर्टन्स डे टू डे फायनान्शियल प्रॉब्लेम फेस बाय मॅनेजर्स. ठीक आहे. फोकस शिफ्टेड टू फंड अनालिसिस, प्लॅनिंग अँड फायनान्शियल कंट्रोल इन द ऑर्गनायझेशन. या टप्प्यात दैनंदिन आर्थिक अडचणींना महत्व दिले गेले आहे. बरोबर आहे. या निधीमध्ये विश्लेषण, नियोजन आणि नियंत्रण या बाबीवर अधिक भर देण्यात येते. ठीक आहे. थर्ड आहे मॉडर्न फेज, आधुनिक टप्पा, चालू टप्पा जो आहे. द करंट अँड ऑनगोइंग फेज इज द बॉर्डर स्कोप. ठीक आहे. फोकस ऑन फायनान्शियल अनालिसिस, डिसिजन मेकिंग अँड यूज ऑफ ऍडव्हान्स थेरी इन. सध्या सुरू असलेला टप्पा हा व्यापक क्षेत्रफळ असलेला आहे. आता वित्त व्यवस्थापनात आर्थिक विश्लेषण, निर्णय प्रक्रिया आणि सैद्धांतिक संकल्पाचा वापर केला जातो, जसे की इफिशियंट मार्केट हायपोथेसिस, कार्यक्षम बाजार सिद्धांत, सेकंड कॅपिटल बजेटिंग, भांडवली अंदाजपत्रक आणि थर्ड ऑप्शन प्राइसिंग मीन्स पर्याय किंमत निर्धारण. हे जे आहेत हे आहेत मॉडर्न फेजचे कन्सेप्ट. ठीक आहे. आता बघा त्याच्यावरचे MCQs बघूया. फर्स्ट आहे, इन विच फेज वॉज द फायनान्शियल मॅनेजमेंट मेनली लिमिटेड टू ओकेजनल इव्हेंट लाईक मर्जर ऑर लिक्विडेशन. कोणत्या टप्प्यात वित्त व्यवस्थापन केवळ विलिनीकरण किंवा परिसमापन यांसारख्या प्रसंगी मर्यादित होते? बघा ऑप्शन आहे, फर्स्ट ट्रेडिशनल फेज, सेकंड ट्रान्झिशनल फेज, थर्ड मॉडर्न फेज अँड फोर्थ डेव्हलपमेंट फेज. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट ट्रेडिशनल फेज, पारंपरिक टप्पा. नेक्स्ट सेकंड, which of the following was the key focus during the transitional phase of the financial management. संक्रमणातील टप्प्यात वित्त व्यवस्थापनाचा मुख्य भर खालीलपैकी कोणत्या बाबीवर होता? तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट ऑप्शन प्राइसिंग अँड व्हॅल्युएशन मॉडेल, सेकंड डे टू डे फंड प्लॅनिंग अँड कंट्रोल, थर्ड डिसिजन ड्युरिंग लिक्विडेशन अँड फोर्थ इंटरनॅशनल फायनान्शियल पॉलिसीज. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, डे टू डे फंड प्लॅनिंग अँड कंट्रोल, दैनंदिन निधी नियोजन व नियंत्रण. नेक्स्ट थर्ड, व्हॉट मार्क्स द मॉडर्न फेज ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट. वित्त व्यवस्थापनाच्या आधुनिक टप्प्याची वैशिष्ट्य कोणती आहे? तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट फोकस ओनली ऑन एक्सटर्नल स्टेक होल्डर, सेकंड लिमिटेड वन टाइम इव्हेंट, थर्ड यूज ऑफ फायनान्शियल थेरी फॉर डिसिजन मेकिंग अँड फोर्थ इग्नोरिंग फायनान्शियल अनालिसिस. करेक्ट आन्सर आहे थर्ड, यूज ऑफ फायनान्शियल थेरीज फॉर डिसिजन मेकिंग, निर्णय घेण्यासाठी आर्थिक सिद्धांताचा वापर. नेक्स्ट फोर्थ,
विच थेरी और मॉडेल इज असोसिएट विथ द मॉडर्न फेज ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट. वित्त व्यवस्थापनाच्या आधुनिक टप्प्यात कोणता सिद्धांत किंवा मॉडेल संबंधित आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट टेक ओव्हर प्लॅनिंग, सेकंड इफिशियंट मार्केट हायपोथेसिस, थर्ड डेप्थ रिपेमेंट स्ट्रॅटेजी अँड फोर्थ बुक किपिंग प्रिन्सिपल. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड इफिशियंट मार्केट हायपोथेसिस, कार्यक्षम बाजार संकल्पना. नेक्स्ट फिफ्थ, what distinguish the traditional phase from the modern phase in financial management? पारंपरिक आणि आधुनिक टप्प्यामध्ये वित्त व्यवस्थापनाचे कोणते मुख्य फरक आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ट्रॅडिशनल फेज फोकस ऑन इंटरनल रिपोर्टिंग, मॉडर्न फेज ऑन टॅक्सेशन. सेकंड ट्रॅडिशनल फेज इग्नोर फायनान्शियल थेरी, मॉडर्न फेज इज अ थेरी बेस्ड. थर्ड ट्रॅडिशनल फेज एम्फासिस फोरकास्टिंग अँड मॉडर्न फेज डज नॉट, अँड फोर्थ बोथ फेज हॅड सेम इम्पॅक्ट. करेक्ट आन्सर आहे सेकंड. ठीक आहे, बघा काय म्हटलं आहे, ट्रॅडिशनल फेज इग्नोर फायनान्शियल थेरी अँड मॉडर्न फेज इज अ थेरी बेस्ड. पारंपरिक टप्पा आर्थिक सिद्धांताकडे दुर्लक्ष करतो आणि आधुनिक टप्पा सिद्धांतावर आधारित आहे. ठीक आहे, आता बघा नेक्स्ट आहे 1.4 फायनान्स फंक्शन्स अँड फायनान्स डिसिजन. ठीक आहे, तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. ठीक आहे, कारण की तुमचा लाईक म्हणजे मला मोटिवेशन मिळणार की मी तुमच्यासाठी व्हिडिओज बनवू शकणार. तर बघा व्हॅल्यू ऑफ फर्म जर करायचं असेल तर की फायनान्सचे फंक्शन दिले तर सगळ्यात पहिले आहे फर्म व्हॅल्यू इक्वेशन, कंपनी मूल्य समीकरण. तर व्हॅल्यू जर आहे तर सगळ्यात पहिले फायनान्सिंग डिसिजन इन ब्रॅकेटमध्ये इन्व्हेस्टमेंट डिसिजन, डिव्हिडंड डिसिजन अँड फायनान्स डिसिजन. ठीक आहे, जर व्हॅल्युएशन आपल्याला व्हॅल्यू जर काढायची असेल तर बघा आय म्हणजे इन्व्हेस्टमेंट डिसिजन, एफ म्हणजे फायनान्शियल आणि डिव्हिडंड. बरोबर आहे, कंपनीचे मूल्य हे गुंतवणूक, निधी व्यवस्थापन व लाभांश निर्णय यावर काय असते अवलंबून असते. ठीक आहे, आता बघा त्याच्याच मध्ये दिलेलं आहे लॉंग टर्म फायनान्स फंक्शन डिसिजन. ठीक आहे, आता लॉंग टर्म फायनान्स आणि शॉर्ट टर्म फायनान्स असे दोन आहेत. तर बघा लॉंग टर्म फायनान्स फंक्शन डिसिजन मध्ये फर्स्ट आहे इन्व्हेस्टमेंट डिसिजन, मीन्स गुंतवणूक निर्णय. ठीक आहे, बघा काय म्हटलंय, फंड्स आर इन्व्हेस्टेड इन फिक्स अँड करंट असेट आफ्टर इव्हॅल्युएटिंग प्रोजेक्ट वायबिलिटी युझिंग कॅपिटल बजेटिंग. भांडवली अंदाजपत्रक वापरून योग्य प्रकल्प निवडून निधी निश्चित व चालू मालमत्तांमध्ये गुंतवला जातो. म्हणजे प्रोजेक्टची वायबिलिटी काय आहे त्याच्यानुसार आपण कॅपिटल बजेट करतो, फिक्स आणि करंट असेटला इव्हॅल्युएट करतो. ठीक आहे, सेकंड म्हटलंय इन्क्लूड इन्व्हेंटरी, प्रोडक्शन प्लॅनिंग अँड असेट मॅनेजमेंट. उत्पादन व्यवस्थापन आणि आर्थिक संस्थापन मिळून कच्चा माल, किंमत आणि निधी पाहून ठरव. ठीक आहे, सेकंड जो आहे लॉंग टर्म मधलाच तो आहे फायनान्शिंग डिसिजन, वित्त निर्णय. बरोबर आहे, बघा काय म्हटलंय, डिसाइडिंग द ऑप्टिमम मिक्स ऑफ इक्विटी अँड डेब्ट फॉर फंडिंग. फायनान्स मॅनेजर शुड ॲक्सेस रिस्क, कॉस्ट अँड कॅपिटल स्ट्रक्चर. योग्य प्रमाणात भांडवली आणि कर्ज यांचा समतोल राखणे आवश्यक. जोखीम, खर्च आणि निधी संरचना याचे मूल्यांकन महत्वाचे असते. जसं फोकस कशामध्ये दिलाय बघा, प्रॉफिट्स वर्सेस कॅश फ्लो, करन्सी रिस्क मॅनेजमेंट इन इंटरनॅशनल ट्रेड, हेजिंग स्ट्रॅटेजी एक्सेट्रा इन्शुरन्स. करेक्ट. नेक्स्ट थर्ड आहे डिव्हिडंड डिसिजन. आपण स्टार्टिंगलाच बघितलं तर लाभांश निर्णय. बघा हाऊ मच ऑफ द प्रॉफिट टू डिस्ट्रीब्यूट टू शेअर होल्डर अँड हाऊ मच टू रिटेन फॉर फ्युचर ग्रोथ. नफा यामधून किती लाभांश वितरित करायचा आणि किती रक्कम वाढीसाठी राखून ठेवायची हे ठरवणे, त्यालाच म्हणतो आपण डिव्हिडंड डिसिजन. बघा काय आहे, हाय अँड कन्सिस्टंट डिव्हिडंड इक्वल टू पॉझिटिव्ह सिग्नल टू द स्टॉक मार्केट. लाभांशाचे नियमित व संतुलित वाटप म्हणजे शेअर बाजार चांगली छाप. ठीक आहे, तसंच बघा आता आहे शॉर्ट टर्म फायनान्स फंक्शन, अल्पकालीन आर्थिक कार्य. बघा शॉर्ट टर्म मध्ये आहे वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट. बघा कार्यरत भांडवली व्यवस्थापन, फोकस ऑन मॅनेजिंग करंट असेट अँड करंट लायबिलिटी इफिशियंटली, दॅट इज कॅश, रिसिवेबल अँड इन्व्हेंटरी. चालू मालमत्ता व देयके यांचा प्रभावी व्यवस्थापन, उदाहरणार्थ रोख रक्कम, देणी, साठा एक्सेट्रा. आता बघा त्याचे एमसीक्यूज बघूया. बघा काय आहे फर्स्ट, व्हॉट डज द एक्सप्रेशन V इक्वल्स टू इफ एफ IFD रिप्रेझेंट द फायनान्शियल मॅनेजमेंट. वित्त व्यवस्थापनात V इक्वल्स टू इफ इन ब्रॅकेट IFD हा संकेत काय दर्शवतो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट व्हॅल्यू ऑफ द फर्म is a function of inflation forecasting depth. Second, value of firm depend on investment, financing and dividend decision. Third, volume of asset, fund flow and debt. And fourth, venture capital, foreign investment, debenture. The correct answer is second. Value of firm depend on investment, financing and dividend decision. ठीक आहे, काय म्हटलेलं आहे, संस्थेचे मूल्य, गुंतवणूक, वित्तपुरवठा व लाभांश निर्णयावर अवलंबून असते.
नेक्स्ट सेकंड, इन्व्हेस्टमेंट डिसिजन इन्व्हॉल्व विच ऑफ द फॉलोइंग. गुंतवणूक निर्णयामध्ये खालीलपैकी काय समाविष्ट आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सिलेक्शन ऑफ मार्केटिंग स्ट्रॅटेजी, सेकंड डिटर्मिनेशन ऑफ प्रोडक्ट प्राइस, थर्ड असेसमेंट ऑफ फिक्स अँड करंट असेट थ्रू कॅपिटल बजेटिंग, अँड फोर्थ मॅनेजिंग ह्युमन रिसोर्स. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, असेसमेंट ऑफ फिक्स अँड करंट असेट थ्रू कॅपिटल बजेटिंग. भांडवली अंदाजपत्रकाद्वारे स्थिर व वर्तमान मालमत्तेचे मूल्यमान. तसंच बघा महाट्रान्सफोसाठी मॉक टेस्ट PDF अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये IBPS पॅटर्न नुसार पूर्ण कम्प्लीट क्वेश्चन्स विथ सोल्युशन दिलेले आहे. त्याची प्राइस जी आहे ती 150 आहे. मॉक पेपर जेवढं चांगलं कराल तेवढं चांगले तुम्हाला पेपरमध्ये टाइम मॅनेजमेंट होईल. त्यासाठी ही मॉक पेपरचा PDF आहे. ज्यांना पण ही PDF आणि मॉक टेस्टची प्रॅक्टिस करायची असेल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्या व्हॉट्सअपवर मेसेज करून PDF तिथनं घेऊ शकता. ठीक आहे. सर्वच पॅटर्न नुसार इथे रिझनिंग, मॅथ्स, अकाउंट, मराठी सर्व टॉपिक्स आहेत प्रॉपर विथ सोल्युशन. ठीक आहे. बघ थर्ड क्वेश्चन काय आहे, व्हॉट इज अ मेजर कन्सर्न इन फायनान्सिंग डिसिजन. वित्त पुरवठा निर्णयामध्ये मुख्य चिंता काय असते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इन्क्रीजिंग प्रोडक्ट व्हेरायटी, सेकंड बॅलन्सिंग बिटवीन इक्विटी अँड डेब्ट फॉर साऊंड कॅपिटल स्ट्रक्चर, थर्ड कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट, अँड फोर्थ लेबर कॉस्ट मिनिमायझेशन. करेक्ट आन्सर आहे सेकंड, बॅलन्सिंग बिटवीन इक्विटी अँड डेब्ट फॉर साऊंड कॅपिटल स्ट्रक्चर. भांडवली रचनेसाठी इक्विटी व कर्ज यामधील समतोल राखणे. नेक्स्ट फोर्थ, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ ट्रू अबाउट डिव्हिडंड डिसिजन. लाभांश निर्णयाबाबत खालीलपैकी काय खोटे आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, दे आर रिलेव्हंट ओनली फॉर प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन, सेकंड इट इन्क्लूड डिसिजन अबाउट बोथ पे आउट अँड रिटेन्शन, third dividend has no impact on market value of the firm, and fourth regular dividend payment enhance shareholder satisfaction. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, डिव्हिडंड हॅज नो इम्पॅक्ट ऑन मार्केट व्हॅल्यू ऑफ द फर्म. लाभांशाचा संस्थेच्या बाजार मूल्यावर काही परिणाम होत नाही. नेक्स्ट फिफ्थ, व्हॉट डज वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट प्रायमरी डील विथ. वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट मुख्यतः कशाशी संबंधित आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट मॅनेजमेंट ऑफ फिक्स असेट ओनली, second long term capital budgeting, third management of current asset and current liability, and fourth determining of cost capital. Correct answer आहे third, management of current asset and current liability. वर्तमान मालमत्ता व वर्तमान दायित्वांचे व्यवस्था. तसंच बघा नेक्स्ट आहे 1.5 इम्पॉर्टन्स ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट. ठीक आहे. आता इम्पॉर्टन्स ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट बघू, त्याचे MCQs आणि क्वेश्चन. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. ठीक आहे. चला चालू करूया आपण. बघा काय म्हटलं आहे इम्पॉर्टन्स ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट मध्ये 4 रोल दिलाय. बघा फायनान्शियल मॅनेजमेंट इज अ लाईफ लाईन ऑफ एनी बिझनेस लाईक ऑइल टू अन इंजिन. काय म्हटलं आहे, कोणत्याही व्यवसायासाठी वित्त व्यवस्थापन हे अत्यावश्यक आहे. जसं इंजिनसाठी तेल जसे आवश्यक असते तसेच महत्वाचे. ठीक आहे. आता बघा इथे इम्पॉर्टन्स नेक्स्ट जो आहे तो 1.5 आहे आपला इम्पॉर्टन्स. बरोबर आहे. इम्पॉर्टन्स ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट. तर की एरिया दिला आपल्याला फायनान्शियल मॅनेजमेंटचा. बघा इथे 7 पॉईंट्स दिलेले आहे, त्याचे डिस्क्रिप्शन दिले आहे इंग्लिश आणि मराठीमध्ये. तर फायनान्शियल मध्ये टास्क जो आहे सगळ्यात पहिले आहे फिक्स असेट इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे. अवॉइड ओव्हर इन्व्हेस्टमेंट इन फिक्स असेट. ठीक आहे. स्थिर मालमत्तामध्ये अति गुंतवणूक टाळणे. सेकंड आहे कॅश फ्लो मॅनेजमेंट, एन्शुरिंग कॅश इन फ्लो ग्रेटर दॅन कॅश आउटफ्लो. रोख प्रवाह संतुलित ठेवणे, उत्पन्न खर्चापेक्षा जास्त असावे. नंतर थर्ड वर्किंग कॅपिटल सफिशियन्सी, मेंटेनिंग सफिशियंट शॉर्ट टर्म फंड, पुरेसे कार्यरत भांडवल राखणे आवश्यक आहे. नंतर फोर्थ रेव्हेन्यू टार्गेट. बघा सेटिंग रिअलिस्टिक सेल्स गोल फॉर द ग्रोथ, व्यवसाय वृद्धीसाठी विक्रीचे उद्दिष्ट निश्चित कर. नंतर फिफ्थ आहे प्रॉफिट प्लॅन. बघा राईट प्राइसिंग टू इन्क्रीज प्रॉफिट, ग्रॉस प्रॉफिट, योग्य किंमत ठरवून एकूण नफा वाढवणे. तसंच सिक्स्थ आहे एक्सपेन्स कंट्रोल, कटिंग ऍडमिन कॉस्ट थ्रू इफिशियन्सी, प्रशासकीय खर्च कमी करण्यासाठी कार्यक्षम पद्धती आहे. आणि नंतर आहे टॅक्स प्लॅनिंग, मिनिमायझिंग टॅक्स लायबिलिटी लिगली, कायदेशीर मार्गाने कर भार कमी करणे. तर हे असते आपल्याला फायनान्शियल मॅनेजमेंटचे मॅटर्स, जे की पॉइंट्स असतात, टास्क असतात आपल्याला फायनान्शियल मॅनेजमेंट करण्यासाठी. ठीक आहे. आता बघा वाय इज इट इम्पॉर्टंट, याचे महत्व काय. तर बघा फर्स्ट आहे एन्श्योर सस्टेनेबिलिटी, मीन्स व्यवसाय टिकवून ठेवतो. बरोबर आहे. हेल्प बिझनेस सर्वाइव्ह थ्रू फेज. सेकंड आहे सपोर्ट ग्रोथ, वाढ व नवकल्पनाची मदत करते, मीन्स एनेबल बिझनेस एक्सपान्शन अँड इनोव्हेशन. थर्ड रिड्यूस रिस्क, जोखीम कमी करते थ्रू बजेटिंग, फोरकास्टिंग अँड स्मार्ट डिसिजन.
त्याच्यानंतर आहे फोर्थ, इम्प्रूव्ह इन्व्हेस्टर कॉन्फिडन्स. गुड फायनान्शियल मॅनेजमेंट अट्रॅक्ट इन्व्हेस्टर. गुंतवणूकदाराचा विश्वास वाढवतो. त्याच्यामुळे फायनान्शियल मॅनेजमेंट खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आता बघा त्याचे एमसीक्यूज बघूया. फर्स्ट आहे, व्हॉट इज द रोल ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट इन बिझनेस सक्सेस. व्यवसायाच्या यशात वित्त व्यवस्थापनाची भूमिका काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, ओनली टू हँडल टॅक्स रिलेटेड टॅक्स. सेकंड, इट इज द की टू सक्सेसफुल बिझनेस ऑपरेशन. थर्ड, टू मॅनेज ह्युमन रिसोर्स अलोकेशन. अँड फोर्थ, लिमिटेड टू बजेटिंग ओनली. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, इट इज अ की टू सक्सेसफुल बिझनेस ऑपरेशन. हे यशस्वी व्यवसायाच्या कार्यप्रणालीचे मुख्य घटक आहे. नेक्स्ट, सेकंड, which of the following best describe the comparison? Money is to an enterprise what oil is to an engine. एखाद्या इंजिनसाठी तेल जितके महत्वाचे तितकेच पैसा हे उद्योगासाठी. या वाक्याचा अर्थ काय दर्शवतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, मनी इज रिक्वायर्ड ओनली ड्युरिंग प्रॉफिट मेकिंग. सेकंड, फायनान्स इज अ सेकंडरी नीड इन द बिझनेस. Third, finance is essential for smooth functioning of business. And fourth, money is not a concern if product quality is good. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, फायनान्स इज इसेन्शियल फॉर स्मूथ फंक्शनिंग ऑफ बिझनेस. व्यवसाय सुरळीत चालवण्यासाठी वित्त अनिवार्य. ठीक आहे. नेक्स्ट, थर्ड, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ टास्क ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट. खालीलपैकी कोणते कार्य वित्त व्यवस्थापनाचे नाही आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट, एन्शुरिंग सफिशियंट वर्किंग कॅपिटल. Second, managing recruitment process. Third, tax planning to reduce liability. And fourth, monitoring expense against budget. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, मॅनेजिंग रिक्रुटमेंट प्रोसेस. भरती प्रक्रिया व्यवस्थापित करणे हे फायनान्शियल मॅनेजमेंटचं काम नाही, ते ह्युमन रिसोर्सचं काम. ठीक आहे. नेक्स्ट, फोर्थ, व्हॉट हेल्प इन्क्रीज ग्रॉस प्रॉफिट ॲज पर फायनान्शियल मॅनेजमेंट प्रॅक्टिस. वित्त व्यवस्थापन पद्धतीनुसार एकूण नफा वाढण्यासाठी काय मदत करते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट, कटिंग एम्प्लॉय सॅलरी. सेकंड, इन्क्रीजिंग लोन इंटरेस्ट. थर्ड, सेटिंग करेक्ट प्रोडक्ट अँड सर्व्हिस प्राइसिंग. अँड फोर्थ, अवॉइडिंग सेल्स टार्गेट. करेक्ट आन्सर आहे थर्ड, सेटिंग करेक्ट प्रोडक्ट और सर्व्हिस प्राइसिंग. योग्य उत्पादन किंवा सेवांचे दर निश्चित कर. नेक्स्ट, फिफ्थ, why is balancing cash outflow with inflow important in financial management. वित्त व्यवस्थापनात रोख बाहेर जाणे आणि आत येणे यामध्ये समतोल का महत्वाचा असतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, टू अट्रॅक्ट न्यू एम्प्लॉई. सेकंड, टू एन्श्युअर लिक्विडिटी अँड अवॉइड कॅश क्रंच. थर्ड, टू अवॉइड टॅक्स ऑडिट. अँड फोर्थ, टू रिड्यूस प्रमोशन कॉस्ट ओनली. करेक्ट आन्सर आहे सेकंड, टू एन्श्युअर लिक्विडिटी अँड अवॉइड कॅश क्रंच. तरलता राखण्यासाठी व रोख टंचाई टाळण्यासाठी. तसंच बघा इथे कन्सेप्ट दिलेल्या आहे फायनान्शियल मॅनेजमेंटचे. तर बघा की ऍस्पेक्ट दिले सगळ्यात पहिले साईज अँड ग्रोथ. ठीक आहे. बघा काय म्हटलंय, डिसाइड हाऊ बिग द एंटरप्राइजेस शुड बी ॲट द एंड, व्हॉट रेट इट शुड ग्रो. व्यवसायाचा आकार आणि वाढीचा दर ठरवणे. सेकंड आहे असेट कंपोजिशन. बघा, डिटरमाइन हाऊ मच इन्व्हेस्टमेंट शुड गो इन टू फिक्स अँड करंट असेट. स्थिर व चालू मालमत्ताची रचना ठरवणे. नंतर फायनान्सिंग मिक्स, चुझिंग बिटवीन द डेब्ट अँड इक्विटी और मिक्स फॉर फंडिंग. इक्विटी, कर्ज व इक्विटी यामधील योग्य संतुलन ठरवणे. नंतर फायनान्शियल कंट्रोल, अनालाइज, प्लॅन अँड मॉनिटर फायनान्शियल परफॉर्मन्स अँड स्ट्रॅटेजी. आर्थिक व्यवहारांचे विश्लेषण, नियोजन व नियंत्रण करणे. ठीक आहे. हे जे आहेत हे कन्सेप्ट आहे फायनान्शियल मॅनेजमेंट. ठीक आहे, ॲज पर सोलोमन. ठीक आहे. बघा, रोल ऑफ फायनान्शियल कंट्रोलर, वित्त नियंत्रणची भूमिका आहे. फर्स्ट आहे ट्रेडिशनल रोल, ओनली फोकस ऑन फंड प्रोक्युरमेंट ड्युरिंग द मेजर्स इव्हेंट लाईक प्रमोशन, एक्सपान्शन, मर्जर, लिक्विडेशन. ठीक आहे. पूर्व वित्त नियंत्रणाची भूमिका केवळ निधी गोळा करण्यासाठी मर्यादित होती आणि ती फक्त प्रमुख घटकांपुरतीच मर्यादित होती, जसे की प्रमोशन, एक्सपान्शन, मर्जर, लिक्विडेशन. नंतर आहे मॉडर्न रोल, जसा आहे प्रेझेंट. इट इन्क्लूड्स 3 फायनान्शियल डिसिजन. हे आपण स्टार्टिंगला पण बघितले होते, इन्व्हेस्टमेंट डिसिजन, फायनान्सिंग डिसिजन अँड डिव्हिडंड डिसिजन. आता हे तिन्ही डिसिजन खूप इम्पॉर्टंट आहे फायनान्शियल कंट्रोलसाठी. ठीक आहे. जो CFO असतो त्याची हे कन्सेप्ट आहे की तो या सगळ्या तिन्ही गोष्टीला कसं मॅनेज करतो. ठीक आहे. आता बघा, गोल आहे मॅक्झिमाइज शेअर होल्डर वेल्थ, उद्दिष्ट भागधारकांची संपत्ती वाढवणे. बघा, फर्स्ट आहे एम फॉर मॅक्झिमाइज रिटर्न फॉर द गिवन लेवल ऑफ रिस्क, म्हणजे जोखीम लक्षात घेऊन जास्तीत जास्त परतावा मिळवणे. ठीक आहे. सेकंड, अवॉइड अननेसेसरी, अनावश्यक जोखीम टाळणे. थर्ड, मॉनिटर कॅश फ्लो रेग्युलरली, रोख प्रवाहावर नियमित लक्ष ठेवणे. आणि फोर्थ, सेफगार्ड फायनान्शियल रिसोर्स, आर्थिक स्रोतांचे
संरक्षण करणे. ते हे 4 गोल्स असतात शेअर होल्डर्स वेल्थ वाढवण्यासाठी. ठीक आहे. आता बघा त्याचे एमसीक्यूज बघूया. फर्स्ट आहे ॲज पर एझरा सोलोमन कन्सेप्ट विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ की ॲस्पेक्ट ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट. एझरा सोलोमन यांच्या संकल्पनेनुसार खालीलपैकी कोणता घटक वित्त व्यवस्थापनाचा भाग नाही आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट डिटर्माइनिंग साइज अँड ग्रोथ रेट ऑफ एंटरप्राइजेस, सेकंड डिझायनिंग मार्केट स्ट्रॅटेजी, थर्ड कंपोजिशन ऑफ असेट अँड फोर्थ मिक्स ऑफ फायनान्सिंग. करेक्ट आन्सर आहे सेकंड डिझायनिंग मार्केट स्ट्रॅटेजी, विपणन धोरणे तयार कर. नेक्स्ट सेकंड व्हॉट वॉज द ट्रॅडिशनल रोल ऑफ फायनान्शियल कंट्रोल बिफोर द मिड 20th सेंचुरी. 20व्या शतकाच्या मध्यवर्ती वित्त नियंत्रकांची पारंपरिक भूमिका काय होती. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट हँडलिंग डिव्हिडंड डिसिजन, सेकंड प्रोक्रुटमेंट ऑफ फंड ड्युरिंग मेजर कॉर्पोरेट इव्हेंट, थर्ड मॉनिटरिंग डेली कॅश फ्लो अँड फोर्थ टॅक्स प्लॅनिंग अँड कंपायलन्स. करेक्ट आन्सर आहे सेकंड प्रोक्रुटमेंट ऑफ फंड ड्युरिंग मेजर कंपोनंट इव्हेंट. प्रमोशन, विस्तार, विलिनीकरण अशा मुख्य घटनांमध्ये निधी गोळा करणे. नेक्स्ट थर्ड in modern financial management which decision are now included under the role of a financial control. आधुनिक वित्त व्यवस्थापनानुसार वित्त नियंत्रकाच्या भूमिकेत कोणते निर्णय समाविष्ट आहे. बघा ऑप्शन आहे ओनली इन्व्हेस्टमेंट डिसिजन, सेकंड ओनली प्रोक्रुटमेंट ऑफ फंड, थर्ड इन्व्हेस्टमेंट फायनान्सिंग अँड डिव्हिडंड डिसिजन अँड फोर्थ ओनली डिव्हिडंड अँड टॅक्सेशन डिसिजन. करेक्ट आन्सर आहे थर्ड इन्व्हेस्टमेंट फायनान्सिंग अँड डिव्हिडंड डिसिजन, गुंतवणूक, वित्तपुरवठा आणि लाभांश निर्णय. Next, fourth, what is the objective of financial controller regarding risk return trade-off? जोखीम परतावा समतोलाबाबत वित्त नियंत्रकाचे उद्दिष्ट काय आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट अवॉइड ऑल रिस्क कम्प्लिटली, सेकंड मॅक्झिमम रिस्क टू मॅक्झिमाइज रिटर्न, थर्ड मॅक्झिमाइज रिटर्न इन रिलेशन टू एक्सेप्टेबल रिस्क अँड फोर्थ फोकस ओनली ऑन कॉस्ट कटिंग. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड मॅक्झिमाइज रिटर्न इन रिलेशन टू एक्सेप्टेबल रिस्क. स्वीकारा जोखीम विचारात घेऊन जास्तीत जास्त परतावा मिळवणे. नेक्स्ट फिफ्थ वाय मस्ट द फायनान्शियल कंट्रोलर कॉन्स्टंटली मॉनिटर फंड फ्लोइंग इन अँड आउट ऑफ द फर्म. उद्योगात येणारा आणि जाणारा निधी सतत का तपासावा लागतो. बघा ऑप्शन आहे फर्स्ट टू प्रिपेअर एम्प्लॉई अप्रेझल रिपोर्ट, सेकंड टू एन्श्योर सेफगार्डिंग अँड प्रॉपर युटिलायझेशन ऑफ फंड, third to maintain product quality and fourth to plan advertising campaign. The correct answer is second to ensure safeguarding and proper utilization of fund. निधीचे संरक्षण आणि योग्य उपयोग सुनिश्चित करण्यासाठी. आता बघा नेक्स्ट आहे 1.7 ऑब्जेक्टिव्ह ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट. ठीक आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. ठीक आहे. तुमचं लाईक म्हणजे मला मोटिवेशन मिळणार की मी तुमचं. तर बघा काय म्हटलेलं आहे ऑब्जेक्टिव्ह ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट मध्ये इफिशियंट फायनान्शियल मॅनेजमेंट रिक्वायर क्लिअर ऑब्जेक्टिव्ह टू जज डिसिजन इफिशियन्सी. म्हणजे कोणता पण डिसिजन जर घ्यायचा असेल तर ऑब्जेक्टिव्ह क्लिअर असणे खूप गरजेचं आहे. तर बघा दोन ऑब्जेक्टिव्ह आहे मेजर, एक आहे पर प्लस प्रॉफिट मॅक्झिमायझेशन आणि सेकंड आहे वेल्थ अँड व्हॅल्यू मॅक्झिमायझेशन. मीन्स नफा वाढवणे आणि संपत्ती व मूल्य वाढवणे असे दोन मेजर ऑब्जेक्टिव्ह आहेत. तर दोघांना पण आपण थोडा डीपली बघूया. तर बघा सगळ्यात पहिले तो आहे प्रॉफिट मॅक्झिमायझेशन, नफा वाढवण्याचे उद्दिष्ट. बघा कन्सेप्ट काय आहे मॅक्झिमाइज प्रॉफिट इन एव्हरी डिसिजन टेकन. ठीक आहे. तर बघा त्याचे लिमिटेशन सुद्धा दिले आहे. आता प्रॉब्लेम एरिया काय आहे वॉक टर्म आहे, इग्नोर रिस्क आहे, इग्नोर टाइम व्हॅल्यू आणि नॅरो ऑब्जेक्टिव्ह. ठीक आहे. तर बघा वॉक टर्म मीन्स काय व्हॉट इज प्रॉफिट, टोटल, पर युनिट, लॉंग टर्म, शॉर्ट टर्म. ठीक आहे. नफा ही संकल्पना स्पष्ट नाही, ती व्यक्तीनुसार बदलते. ठीक आहे. सेकंड आहे इग्नोर रिस्क. हाय रिस्क मे बी हाय प्रॉफिट बट ऑल्सो हाय लॉस पोटेन्शियल. फक्त नफ्याचा विचार करून धोका दुर्लक्षित होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर इग्नोर टाइम व्हॅल्यू, 1 टुडे नॉट इक्वल्स टू 1 डे ऑर 10 इयर्स. ठीक आहे. एक पैसे मिळवण्याच्या वेळेला विचारात घेत नाही. त्याच्यानंतर नॅरो ऑब्जेक्टिव्ह, इग्नोर इथिक्स, एम्प्लॉई, सोसायटी, एन्व्हायरमेंट. सामाजिक व नैतिक जबाबदाऱ्या दुर्लक्षित केल्या जातात. ठीक आहे. सेकंड आहे वेल्थ व्हॅल्युएशन मॅक्झिमायझेशन, संपत्ती वाढवण्याचे उद्दिष्ट. बघा मॅक्झिमाइज नेट प्रेझेंट व्हॅल्यू एनपीव्ही फॉर फ्युचर बेनिफिट आफ्टर कन्सिडरिंग रिस्क अँड टायमिंग. बघा त्याचे की फीचर्स दिलेले आहे. फर्स्ट आहे कॅश फ्लो बेस्ड, फोकस इज ऑन ऍक्च्युअल इनफ्लो आउटफ्लो ऑफ द कॅश. केवळ नफा नव्हे तर रोख प्रवाह हा महत्वाचा. सेकंड आहे कॉस्ट बेनिफिट अनालिसिस, बेनिफिट मस्ट एक्झिट कॉस्ट, खर्चापेक्षा जास्त फायदा हवा. ठीक आहे. थर्ड आहे टाइम व्हॅल्यू ऑफ मनी, अर्ली कॅश इज मोर व्हॅल्युएबल, लवकर मिळणारे पैसे जास्त मूल्यवान असतात.
फोर्थ आहे रिस्क ऍडजस्टेड. ऑल रिटर्न आर एक्सेस बेस्ड ऑन रिस्क लेवल. जोखीमाचा विचार करून परतावा मोजला जातो. ठीक आहे. तर हे जे प्रिन्सिपल्स आहेत हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे वेल्थ आणि व्हॅल्यू मॅक्झिमायझेशन. ठीक आहे. आता बघा हाऊ इज वेल्थ इज मेजर्ड. संपत्तीची मोजणी कशी करतात तर बघा वेल्थ इक्वल्स टू पीव्ही मायनस बेनिफिट मायनस पीव्ही ऑफ कॉस्ट आणि व्हॅल्यू ऑफ फर्म N into MP means N means number of share आणि MP means market value per share. तर V म्हणजे व्हॅल्यू ऑफ इक्विटी प्लस व्हॅल्यू ऑफ डेट. तर असे जे फॉर्म्युला बेस्ड जे क्वेश्चन्स आहेत ते या PDF मध्ये सर्व अवेलेबल आहे. 600 प्लस MCQs आहेत आणि असे प्रॉब्लेम्स मिनिमम 8 ते 10 क्वेश्चन्स येतातच. तर ज्यांना पण ही PDF हवी असेल इंग्लिश आणि मराठी दोन्ही याच्यामध्ये अवेलेबल आहे आणि त्याची प्राइस आहे जस्ट 50 रुपीज. ठीक आहे. ज्यांना पण प्रॉब्लेम बेस्ड PDF हवे असेल फॉर्म्युलेस पूर्ण हवे असतील त्यांनी नंबर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा. इथे तुम्हाला ती PDF 50 रुपीज मध्ये मिळून जाणार. आता बघा वाय वेल्थ मॅक्झिमायझेशन इज बेटर. संपत्ती वाढ सर्वोत्तम का बरं आहे. बघा फर्स्ट इन्क्लूड रिस्क, रिफ्लेक्ट टाइम, एनकरेज लॉंग टर्म ग्रोथ, बेनिफिट ऑल स्टेक होल्डर अँड अलाइन विथ द मार्केट जजमेंट. हे जे 5 गोष्टी आहेत त्याच्याने बॅलन्स रिटर्न विथ रिस्क होते. यूज डिस्काउंटेड कॅश फ्लो, नंतर लीड्स ऑफ सस्टेनेबल प्रोग्रेस, एम्प्लॉई सोसायटी अँड शेअरहोल्डर अँड बेस्ड ऑन मार्केट प्राइस शेअर्स विथ द मार्केट जजमेंट. ठीक आहे. या सर्व गोष्टी आपण त्याच्यामध्ये येतात. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त वेल्थ मॅक्झिमायझेशन. ठीक आहे. आता बघा त्याचे MCQs दिलेले आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज कन्सिडर्ड अ बॉर्डर अँड लॉंग टर्म ऑब्जेक्टिव्ह ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट. खालीलपैकी कोणते उद्दिष्ट आर्थिक व्यवस्थापनाचे व्यापक व दीर्घकालीन उद्दिष्ट मानले जाते. बघा ऑप्शन आहे फर्स्ट प्रॉफिट मॅक्झिमायझेशन, सेकंड सेल्स मॅक्झिमायझेशन, थर्ड वेल्थ मॅक्झिमायझेशन अँड फोर्थ कॅपिटल कॉस्ट मिनिमायझेशन. करेक्ट आन्सर आहे थर्ड वेल्थ मॅक्झिमायझेशन. संपत्ती जास्तीत जास्त कर. नेक्स्ट सेकंड प्रॉफिट मॅक्झिमायझेशन इग्नोर विच ऑफ द फॉलोइंग की एस्पेक्ट. नफा वाढवणे हे खालीलपैकी कोणत्या महत्वाच्या पैलूंना दुर्लक्षित करते. बघा ऑप्शन आहे फर्स्ट रिस्क अँड टायमिंग, सेकंड डिव्हिडंड पॉलिसी, थर्ड मार्केट लिडरशिप अँड फोर्थ कॅश फ्लो. करेक्ट आन्सर आहे फर्स्ट रिस्क अँड टायमिंग, जोखीम आणि वेग. नेक्स्ट थर्ड अकॉर्डिंग टू द व्हॅन हॉर्न द व्हॅल्यू ऑफ फर्म इज बेस्ट रिप्रेझेंटेड बाय. व्हॅन हॉर्न यांच्यामध्ये कंपनीच्या मूल्यांचे सर्वोत्तम प्रतीक काय आहे. बघा ऑप्शन आहे फर्स्ट प्रॉफिट आफ्टर टॅक्स, सेकंड मार्केट प्राइस ऑफ कंपनी कॉमन स्टॉक, थर्ड बुक व्हॅल्यू ऑफ द असेट अँड फोर्थ टोटल रेव्हेन्यू. करेक्ट आन्सर आहे सेकंड मार्केट प्राइस ऑफ कंपनी कॉमन स्टॉक. ठीक आहे. कंपनीच्या सामान्य समभागांची बाजार किंमत. नेक्स्ट फोर्थ विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ लिमिटेशन ऑफ प्रॉफिट मॅक्झिमायझेशन ॲज अ फायनान्शियल ऑब्जेक्टिव्ह. खालीलपैकी कोणते नफा वाढविणे या उद्दिष्टाचे मर्यादा नसलेले वैशिष्ट्य आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इग्नोर टायमिंग ऑफ रिटर्न, सेकंड डज नॉट कन्सिडर रिस्क, थर्ड एम्पॅसिस ऑन सोशल वेलफेअर अँड फोर्थ प्रॉफिट इज वॅक टर्म. करेक्ट आन्सर आहे थर्ड एम्पॅसाइजेस ऑन सोशल वेलफेअर, सामाजिक कल्याणवर भर देते. नेक्स्ट फिफ्थ वेल्थ इक्वल्स टू. वेल्थ म्हणजे काय. खालीलपैकी वेल्थचे सूत्र कोणते. तर बघा ऑप्शन आहे टोटल रेव्हेन्यू मायनस टोटल कॉस्ट, सेकंड प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ बेनिफिट मायनस प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ कॉस्ट, थर्ड नेट प्रॉफिट प्लस डेप्रिसिएशन अँड फोर्थ ग्रॉस प्रॉफिट मायनस ऑपरेटिंग. करेक्ट आन्सर आहे सेकंड प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ बेनिफिट मायनस प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ कॉस्ट. लाभांचे वर्तमान मूल्य मायनस खर्चाचे वर्तमान मूल्य. नेक्स्ट पॉइंट आहे आपला 1.8 कॉन्फ्लिक्ट इन प्रॉफिट वर्सेस व्हॅल्यू मॅक्झिमायझेशन प्रिन्सिपल. ठीक आहे. याचे 5 पॉइंट्स आपल्याला कव्हर करायचे. तर बघा फर्स्ट आहे मॅनेजमेंट अँड स्टेक होल्डर. ठीक आहे. बघा इन एनी कंपनी मॅनेजमेंट इज द की डिसिजन मेकिंग ऑथॉरिटी. ठीक आहे. इट एम्स फॉर पर्सनल गोल लाईक प्रॉफिट मॅक्झिमायझेशन. कोणत्याही कंपनीमध्ये व्यवस्थापन हे निर्णय घेणारे मुख्य प्राधिकरण असते. व्यवस्थापन अनेकदा नफा कमावण्यासारख्या वैयक्तिक उद्दिष्टांकडे झुकते. ठीक आहे. सेकंड आहे एक्सटर्नल सुपरविजन. बघा वेन आउटसाइड स्टेक होल्डर लाईक शेअर होल्डर्स लेंडर्स एक्सेट्रा आर इन्व्हॉल्व मॅनेजमेंट कॅन नॉट ऍक्ट स्लोली ऑन पर्सनल गोल. ठीक आहे. जेव्हा बाह्य भागीदार शेअरधारक कर्जदार इत्यादी असतात तेव्हा व्यवस्थापन फक्त स्वतःच्या उद्दिष्टांवर कार्य करू शकत नाही. थर्ड परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन. ठीक आहे. बघा काय म्हटलंय एव्हरी स्टेक होल्डर इव्हॅल्युएट मॅनेजमेंट बेस्ड ऑन फुलफिलमेंट ऑफ देअर ओन ऑब्जेक्टिव्ह. प्रत्येक भागधारक त्यांच्या उद्दिष्टांच्या पूर्ततेनुसार व्यवस्थापनाचे मूल्यमापन करतो. नेक्स्ट फोर्थ सर्वायवल अँड वेल्थ मॅक्झिमायझेशन. वेल्थ मॅक्झिमायझेशन अलाइन विथ द लॉंग टर्म सर्वायवल
and interest of all group, that is owner, employee or society. संपत्ती वाढीचे उद्दिष्ट दीर्घकालीन अस्तित्वासाठी आणि सर्व संबंधित गटांच्या मालक, कर्मचारी, समाज हितासाठी उपयुक्त ठरते. त्यालाच म्हणतो आपण सर्व्हायव्हल अँड वेल्थ मॅक्झिमायझेशन. आता बघा त्याच्या एमसीक्यूज दिलेले आहे. फर्स्ट आहे, in company with external shareholders, stakeholders like shareholder, lender and government with financial goal is more acceptable. शेअरधारक, कर्जदाता आणि सरकार यांसारखे बाह्य हितधारक असलेल्या कंपनीसाठी कोणते आर्थिक उद्दिष्ट अधिक स्वीकार्य असते? तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट प्रॉफिट मॅक्झिमायझेशन, सेकंड कॉस्ट कटिंग, थर्ड सेल्स मॅक्झिमायझेशन अँड फोर्थ वेल्थ मॅक्झिमायझेशन. करेक्ट आन्सर आहे फोर्थ, वेल्थ मॅक्झिमायझेशन, संपत्ती वाढविणे. Next, second, what is the major limitation of profit maximization as a goal of financial management? आर्थिक व्यवस्थापनाच्या उद्दिष्ट म्हणून नफा वाढविण्यासाठी मुख्य मर्यादा कोणती आहे? तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट इट कन्सिडर लॉंग टर्म ग्रोथ, सेकंड इट इग्नोर टायमिंग, रिस्क अँड अनसर्टन्टी, थर्ड इट सॅटिस्फाय ऑल स्टेक होल्डर अँड फोर्थ इट इज बेस्ड ऑन मार्केट व्हॅल्यू. करेक्ट आन्सर आहे सेकंड, इट इग्नोर टायमिंग, रिस्क अँड अनसर्टन्टी. हे वेळ, जोखीम आणि अनिश्चितता विचार घेत नाही. नेक्स्ट, थर्ड, in real world uncertain environment which objective is more suitable for management? वास्तविक जगातील अनिश्चित परिस्थिती व्यवस्थापनासाठी कोणते उद्दिष्ट अधिक शाश्वत ठरते? तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट प्रॉफिट मॅक्झिमायझेशन, सेकंड रेव्हेन्यू टार्गेटिंग, थर्ड वेल्थ मॅक्झिमायझेशन अँड फोर्थ टॅक्स सेव्हिंग. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, वेल्थ मॅक्झिमायझेशन, संपत्ती जास्तीत जास्त. नेक्स्ट, फोर्थ, द ट्रेड ऑफ बिटवीन रिस्क अँड रिटर्न मीन्स, जोखीम आणि परतावा यामधील तडजोड याचा अर्थ काय होतो? तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट हायर द रिस्क, लोअर द रिटर्न, सेकंड हायर द रिस्क, हायर द एक्सपेक्टेड रिटर्न, थर्ड लोअर द इन्श्योर मॅक्सिमम रिटर्न अँड फोर्थ नो रिलेशन बिटवीन रिस्क अँड रिटर्न. करेक्ट आन्सर आहे सेकंड, हायर द रिस्क, हायर द एक्सपेक्टेड रिटर्न. जोखीम जितकी जास्त, अपेक्षित परतावा तितकाच जास्त. Next, fifth, why might a company choose wealth maximization over short-term profit maximization? एखादी कंपनी अल्पकालीन नफ्यापेक्षा संपत्ती वाढविणे का निवडेल? बघा ऑप्शन आहे, फर्स्ट टू अवॉइड स्टेक होल्डर प्रेशर, सेकंड टू डिले इन्व्हेस्टमेंट, थर्ड बिकॉज इट इग्नोर रिस्क अँड फोर्थ बिकॉज इट सपोर्ट लॉंग टर्म सस्टेनेबिलिटी अँड अलाइन विथ ऑल स्टेक होल्डर इंटरेस्ट. करेक्ट आन्सर आहे लास्ट, because it support long term sustainability and align with all stakeholder interest. कारण ते दीर्घकालीन टिकाव साधते आणि सर्व हितधारकांच्या हिताशी सुसंगत असते. तसंच बघा आता नेक्स्ट आहे 1.9 रोल ऑफ फायनान्स एक्झिक्युटिव्ह. ठीक आहे, आता फायनान्स एक्झिक्युटिव्हचे काय रोल्स आहेत, त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत हे बघूया. ठीक आहे, ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बघा रोल ऑफ फायनान्स एक्झिक्युटिव्ह मध्ये फर्स्ट इन्व्हॉल्व स्कोप अँड फायनान्शियल मॅनेजमेंट. बघा फायनान्शियल मॅनेजमेंट हॅज इन्व्हॉल्व फॉर बियॉन्ड ट्रॅडिशनल कॉर्पोरेट फायनान्स. आधुनिक वित्त व्यवस्थापन पारंपरिक कॉर्पोरेट फायनान्स पलीकडे गेले आहे. ठीक आहे, ग्लोबलायझेशन अँड लिबरलायझेशन हॅव ओपन लिमिटलेस अपॉर्च्युनिटी फॉर फायनान्स मॅनेजर. जागतिकीकरण आणि उदारीकरणामुळे वित्त व्यवस्थापनासाठी संधी अमर्यादित झाल्या आहेत. ठीक आहे, नेक्स्ट सेकंड, रोल ऑफ सीएफओ मीन्स फायनान्स एक्झिक्युटिव्ह. बघा काय आहे, फायनान्स एक्झिक्युटिव्ह टुडे इज मोर दॅन जस्ट कंट्रोलर ऑफ कॉस्ट अँड फायनान्शियल रिपोर्ट. आजचा फायनान्स कार्यकारी फक्त खर्च नियंत्रण किंवा अहवाल सादर करणारा नसून त्यापेक्षा खूप मोठी भूमिका बजावतो. ठीक आहे, बघा सीओ एक्सपांडेड रोल टुडे वर्सेस पास्ट. ठीक आहे, आता अर्लियर रोल आहे दिलाय आणि मॉडर्न रोल. बघा बजेटिंग, बजेट तयार करणे आता पण आहे, फोरकास्टिंग आता पण आहे, अकाउंटिंग हिशेब ठेवणे, त्याच्याच मध्ये बघा मॅनेजिंग अकाउंट, मॅनेजमेंट अकाउंट. ठीक आहे, त्याच्यानंतर ट्रेझरी निधी व्यवस्थापन, प्रॉफिटेबिलिटी अनालिसिस, नंतर इंटरनल रिपोर्टिंग अंतर्गत अहवाल, तसंच प्राइसिंग अनालिसिस, इन्व्हेस्टर फिलिंग गुंतवणूकदाराचा अहवाल, आउटसोर्सिंग डिसिजन, टॅक्स फिलिंग कर भरती, ओव्हरसीइंग IT अँड HR, एक्सपेन्स ट्रॅकिंग खर्च मागोवा, स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग अँड रेग्युलेटरी कंप्लायन्स मीन्स रिस्क मॅनेजमेंट. तर हे जे रोल्स आहेत हे कशाचे असतात, CFO चे रोल्स असतात. आधी कोणते रोल असायचे आणि आता काय रोल्स आहेत हे सगळं इथे आपण डिफाईन केलेलं आहे. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला पूर्ण पॉइंट्स. ठीक आहे, बघा कोर रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ फायनान्स एक्झिक्युटिव्ह. सगळ्यात पहिली रिस्पॉन्सिबिलिटी फायनान्शियल प्लॅनिंग अँड अनालिसिस, वित्तीय नियोजन आणि विश्लेषण करणे. बघा
फंड रिक्वायरमेंट एस्टिमेशन अँड ग्रोथ प्लॅनिंग, निधीची गरज व कंपन्या वाढीचे नियोजन करणे. सेकंड, इन्व्हेस्टमेंट डिसिजन, इफिशियंट फंड अलॉकेशन, निधीचा योग्य उपयोग करणे. नंतर फायनान्सिंग अँड कॅपिटल स्ट्रक्चर, भांडवली रचना व निधी उभारणे. रेझिंग फंड ॲट फेवरेबल टर्म, अनुकूल अटीवर निधी उभारणे. नंतर फोर्थ, रिसोर्स मॅनेजमेंट, साधन व्यवस्थापन, एस्पेशली वर्किंग कॅपिटल, विशेषतः वर्किंग कॅपिटलचे व्यवस्थापन करणे. फिफ्थ आहे रिस्क मॅनेजमेंट, धोका व्यवस्थापन, ॲसेट प्रोटेक्शन अँड फायनान्शियल सेफगार्ड, मालमत्ता सुरक्षित ठेवणे व आर्थिक संरक्षण करणे. हे जे असतात हे फायनान्शियल एक्झिक्युटिव्हच्या कोर रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे मुख्य जबाबदाऱ्या असतात 5. ठीक आहे. आता बघा त्याचे एमसीक्यूज बघूया. म्हटलं बघा काय आहे, इन द कॉन्टेक्स्ट ऑफ लिबरलायझेशन और ग्लोबलायझेशन, व्हॉट हॅज चेंज अबाउट द रोल ऑफ फायनान्स एक्झिक्युटिव्ह. उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर वित्त कार्यकाऱ्याची भूमिका कशी बदलली. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, रोल लिमिटेड टू बुक कीपिंग. सेकंड, ऍक्ट ॲज अ स्ट्रॅटेजिक बिझनेस पार्टनर अँड चेंज कॅटलिस्ट. थर्ड, ओनली हँडल टॅक्स फिलिंग. अँड फोर्थ, फोकस ओनली ऑन रेग्युलेटरी कंप्लायन्स. करेक्ट आन्सर आहे सेकंड, ऍक्ट ॲज अ स्ट्रॅटेजिक बिझनेस पार्टनर अँड चेंज कॅटलिस्ट, धोरणात्मक भागीदार आणि परिवर्तन घडवणं. नेक्स्ट, सेकंड, which of the following is not a traditional function of finance executive. खालीलपैकी कोणते कार्य पारंपरिक वित्त कार्यकारीचे कार्य नाही आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, फायनान्शियल रिपोर्टिंग. सेकंड, इन्व्हेस्टमेंट अनालिसिस. थर्ड, स्ट्रॅटेजिक बिझनेस ऍडवायझिंग. अँड फोर्थ, बुक किपिंग. करेक्ट आन्सर आहे थर्ड, स्ट्रॅटेजिक बिझनेस ऍडवायझिंग, धोरणात्मक सल्लागार म्हणून काम. Next, third, what is included in modern responsibility of a CFO as per new role described. सध्याच्या CFOच्या जबाबदाऱ्यांमध्ये काय समाविष्ट आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, ओनली मॅनेजिंग वर्किंग कॅपिटल. सेकंड, ट्रॅव्हल अँड एंटरटेनमेंट एक्सपेन्स मॅनेजमेंट ओनली. थर्ड, ओव्हरसीइंग IT and HR function also. And fourth, preparing bank reconciliation. करेक्ट आन्सर आहे थर्ड, ओव्हरसीइंग IT and HR functions also. IT आणि मानव संसाधन विभागांचेही पर्यवेक्षण. नेक्स्ट, फोर्थ, फायनान्शियल अनालिसिस अँड प्लॅनिंग मेनली इन्व्हॉल्व. आर्थिक विश्लेषण आणि नियोजन यामध्ये मुख्यतः काय समाविष्ट असते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, रेकॉर्डिंग सेल्स अँड परचेस. सेकंड, डिटर्माइनिंग फंड रिक्वायरमेंट अँड ग्रोथ रेट. थर्ड, ऑडिटिंग. अँड फोर्थ, ओनली लोन मॅनेजमेंट. करेक्ट आन्सर आहे सेकंड, डिटर्माइनिंग फंड रिक्वायरमेंट अँड ग्रोथ रेट, निधीची गरज व वाढीचा दर ठरवणे. नेक्स्ट, फिफ्थ, व्हॉट इज वन मेजर डिफरन्स इज द रोल ऑफ CFO टुडे कम्पेअर्ड टू द पास्ट. भूतकाळातील CFO आणि आजच्या CFOच्या भूमिकेत मुख्य फरक कोणता आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, नाऊ CFO डज नॉट डील विथ द टॅक्स. सेकंड, टुडे CFO इन्व्हॉल्व इन स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग अँड बिझनेस ट्रान्सफॉर्मेशन. थर्ड, CFO नो लॉंगर ट्रॅक कॅश फ्लो. अँड फोर्थ, CFO रोल हॅज नो. करेक्ट आन्सर आहे सेकंड, टुडे CFO इज इन्व्हॉल्व इन स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग अँड बिझनेस ट्रान्सफॉर्मेशन. आजचा CFO धोरणात्मक नियोजन व व्यवसाय रूपांतरणात सहभागी असतो. आता बघा नेक्स्ट आहे 1.10, फायनान्शियल डिस्ट्रेस अँड इनसॉल्व्हन्सी. ठीक आहे. आता याचे MCQs आपण कव्हर करू, की पॉइंट. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तसंच ज्यांनी आतापर्यंत PDF नाही घेतलेली आहे, ज्यांना पण PDF हवी असेल त्यांनी दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करून PDF घेऊ शकता. PDF खूप इम्पॉर्टंट आहे. तुमचे जे अकाउंटचे क्वेश्चन्स आहेत ते सर्व त्याच्यामध्ये डाऊट्स जे आहेत ते क्लिअर होऊन जाणार आणि PDF वाचायला पण इझी असते आणि जेव्हा पण आपण फ्री असतो तेव्हा PDF आपण बघू शकतो. ठीक आहे. तर बघा फर्स्ट पॉइंट आहे याच्यामध्ये, फॅक्टर्स अफेक्टिंग फायनान्शियल हेल्थ ऑफ द फर्म. मीन्स संस्थेच्या आर्थिक आरोग्यावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत. बघा, फर्म मस्ट कॉन्स्टंटली मॅनेज मल्टिपल फॅक्टर्स लाईक. एखाद्या संस्थेत सतत खालील घटकांचे व्यवस्थापन करावे लागते, जसं की प्रोडक्ट सर्व्हिस प्राइसिंग, डिमांड, कॅश ऑफ इनपुट्स लाईक रॉ मटेरियल, लेबर एक्सेट्रा अँड डेब्ट्स लेवल. तर हे जे 4 पॉइंट्स आहेत हे कॉन्स्टंटली मॅनेज करावं लागतात, मल्टिपल फॅक्टर्स. ठीक आहे. सेकंड आहे रिस्क ऑफ हाय डेट, जास्त कर्जाचा धोका. बघा, हाय डेट लीड्स टू हाय इंटरेस्ट पेमेंट. इफ कॅश इनफ्लो इज इनसफिशियंट इट क्रिएट प्रेशर्स. अधिक कर्ज घेतल्यास व्याजाचा खर्च जास्त होतो. जर रोख प्राप्ती कॅश इनफ्लो पुरेशी नसेल तर कंपनीवर आर्थिक दंड पण येतो. ठीक आहे. जसं बोथ शॉर्ट अँड लॉंग टर्म क्रेडिटर कॅन स्ट्रेस द फर्म. अल्पकालीन व दीर्घकालीन कर्जदार कंपनीवर तणाव टाकू शकतात. ठीक आहे. थर्ड, व्हॉट इज फायनान्शियल डिस्ट्रेस, आर्थिक अडचण म्हणजे काय. तर बघा काय आहे,
Financial distress is a situation where firm cash inflow is not enough to meet current obligation. जेव्हा संस्थेची रोख प्राप्ती तिच्या सध्याच्या आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यास अपुरी ठरते, ठीक आहे, तेव्हा ती आर्थिक अडचणीत म्हणजे डिस्ट्रेस असते. नंतर आहे फोर्थ, प्रोलॉंग डिस्ट्रेस लीड टू असेट सेल. लांबलेल्या अडचणीमुळे मालमत्ता विक्री. बघा, इफ डिस्ट्रेस कंटिन्यू द फर्म मे हॅव टू सेल असेट्स ऑफन ॲट अ लोअर प्राइस. अडचण दीर्घकाळ राहिल्यास कंपनीला मालमत्ता विकावी लागू शकते कितीही कमी किमतीत. नेक्स्ट फिफ्थ, व्हॉट इज इनसॉल्व्हन्सी. दिवाळखोर म्हणजे काय? बघा काय, इनसॉल्व्ही मीन्स इनएबिलिटी ऑफ द फर्म टू रिपे इट्स डेट ड्यू टू प्रोलॉंग फायनान्शियल डिस्ट्रेस. कर्ज फेडण्यास असमर्थ राहणे ही दिवाळखोरी मीन्स इनसॉल्व्हन्सी स्थिती असून ती दीर्घकालीन आर्थिक अडचणीमुळे होते. ठीक आहे. आता बघा त्याचे एमसीक्यूज बघूया. तर फर्स्ट आहे बघा, व्हॉट इज द प्रायमरी कॉज ऑफ फायनान्शियल डिस्ट्रेस इन फर्म. एखाद्या संस्थेमध्ये आर्थिक अडचणीचे मुख्य कारण काय आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट, हाय प्रॉफिट. सेकंड, इनएडिक्वेट कॅश इनफ्लो टू मीट ऑब्लिगेशन. थर्ड, increase in share capital. And fourth, high demand. The correct answer is second, inadequate cash inflow to meet obligation. देयक पूर्ण करण्यासाठी पुरेसा रोख प्रवाहाचा अभाव. Next, second, if financial distress continue for long time, what can it lead to? जर आर्थिक अडचण दीर्घकाळ चालली तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात? बघा ऑप्शन आहे फर्स्ट, increase in profit. Second, asset sales even at lower price. Second, reduction in debt. And fourth, bonus distribution. The correct answer is second, asset sales even at lower price. मालमत्ता विक्री कधी कधी कमी किमतीला केली जाते. ठीक आहे. नेक्स्ट थर्ड, व्हॉट इज इनसॉल्व्हन्सी. अदायन क्षमतव. ठीक आहे, अदायन क्षमतव म्हणजे काय? ठीक आहे, इनसॉल्व्हन्सी दिवाळखोर. बघा फर्स्ट आहे अर्निंग हाऊ प्रॉफिट. सेकंड, इनएबिलिटी टू पे डेब्ट्स ड्यू टू कंटिन्युअस फायनान्शियल डिस्ट्रेस. थर्ड, डिले इन प्रोडक्शन. अँड फोर्थ, नन ऑफ द वर्क. करेक्ट आन्सर आहे सेकंड, इनएबिलिटी टू पे डेब्ट्स ड्यू टू कंटिन्युअस फायनान्शियल स्ट्रेस. सतत आर्थिक अडचणीमुळे कर्जाची परतफेड करण्यास अयशस्वी ठरणे. नेक्स्ट फोर्थ, विच ऑफ द फॉलोइंग कॅन इन्क्रीज फायनान्शियल प्रेशर ऑन द ऑर्गनायझेशन. खालीलपैकी काय संस्थेवर आर्थिक दडपण वाढवू शकते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, लोअर लेबर कॉस्ट. सेकंड, हायर डेब्ट विथ इनसफिशियंट कॅश फ्लो. थर्ड, हाय प्रोडक्ट प्राइस. अँड फोर्थ, गव्हर्नमेंट सबसिडी. करेक्ट आन्सर आहे सेकंड, हायर डेब्ट विथ इनसफिशियंट कॅश फ्लो. जास्त कर्ज आणि अपुरा रोख प्रवाह. नेक्स्ट फिफ्थ, फायनान्शियल डिस्ट्रेस ऑकर वेन. कधी आर्थिक अडचण निर्माण होते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट, ऑर्गनायझेशन अर्न हाय रेव्हेन्यू. सेकंड, ऑर्गनायझेशन इज अनेबल टू मॅनेज प्रोडक्ट प्राइस. Third, cash inflow are less than current obligation. And fourth, firm has. Sir, correct answer आहे third, cash inflow are less than current obligation. रोख प्रवाह सध्याच्या जबाबदाऱ्यांपेक्षा कमी असतो. आता बघा नेक्स्ट आहे 1.11 कॉमन एमसीक्यूज. ठीक आहे, आता कॉमन एमसीक्यूज आणि टेस्ट ऑफ युअर नॉलेज. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल ते व्हॉट्सअप करू शकता. पीडीएफ ज्यांनी पण घेतली असेल त्यांना माहिती आहे की किती इम्पॉर्टंट पीडीएफ आहे. ज्यांनी अकाउंट सिटको अकाउंट क्लबचा पेपर दिला आहे त्यांना पण माहिती आहे इम्पॉर्टंट किती आहे ते पीडीएफ. त्यांनी पण पेपर्स दिले आहे. त्यांनी त्यांचे व्ह्यूज जे आहे ते कमेंट सेक्शन्समध्ये टाकले आहे, पोस्टच्या कमेंट सेक्शन्सवर. तर ज्यांना पण त्यांचे कमेंट्स क्वेश्चन्स कोणते आले होते हे बघायचे असेल तर पोस्ट चॅनलच्या पेजवर पोस्ट टॅबवर क्लिक करून तुम्ही तिथनं बघू शकता. ठीक आहे. तर बघा फर्स्ट क्वेश्चन आहे कॉमन एमसीक्यूचा. काय म्हटलंय? फोकस ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट इज मेनली कन्सर्न विथ द डिसिजन रिलेटेड टू. आर्थिक व्यवस्थापनाचा मुख्य भर कोणत्या निर्णयावर असतो? तर बघा ऑप्शन आहे फायनान्सिंग, इन्व्हेस्टिंग, डिव्हिडंड, ऑल ऑफ द अबव. आन्सर आहे वरील सर्व. भांडवली निर्णय, गुंतवणूक आणि लाभांश. नेक्स्ट सेकंड, द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट इज टू. आर्थिक व्यवस्थापनाचा मुख्य उद्देश काय आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट, सेक्युअर प्रॉफिटेबिलिटी. सेकंड, मॅक्झिमाइज शेअर होल्डर वेल्थ. थर्ड, एनहान्सिंग द कॉस्ट टू डेट. अँड नन ऑफ द अबव. करेक्ट आन्सर आहे सेकंड, मॅक्झिमाइज शेअर होल्डर वेल्थ. शेअर धारकांची संपत्ती जास्तीत जास्त वाढवणे. नेक्स्ट थर्ड, द शेअर होल्डर व्हॅल्यू मॅक्झिमायझेशन मॉडेल होल्ड द प्रायमरी गोल ऑफ द फर्म इज टू मॅक्झिमाइज इट. शेअरधारक मूल्यवृद्धी मॉडेल नुसार कंपनीचा मुख्य उद्देश काय असतो? बघा ऑप्शन आहे फर्स्ट, अकाउंटिंग प्रॉफिट, लिक्विडिटी,
मार्केट व्हॅल्यू अँड वर्किंग कॅपिटल. करेक्ट आन्सर आहे थर्ड मार्केट व्हॅल्यू, बाजार मूल्य. नेक्स्ट फोर्थ, वेल्थ मॅक्झिमायझेशन अप्रोच इज बेस्ड ऑन द कन्सेप्ट ऑफ. संपत्ती वृद्धीचा दृष्टिकोन कोणत्या संकल्पनेवर आधारित आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट कॉस्ट बेनिफिट अनालिसिस, सेकंड कॅश फ्लो अप्रोच, थर्ड टाइम व्हॅल्यू ऑफ मनी अँड फोर्थ ऑल ऑफ द. करेक्ट आन्सर आहे ऑल ऑफ द. मीन्स खर्च फायदा विश्लेषण, रोख प्रवाह दृष्टिकोन आणि पैशाच्या वेळेच्या किमतीची संकल्पना. नेक्स्ट फिफ्थ, मॅनेजमेंट ऑफ ऑल मॅटर्स रिलेटेड टू अन ऑर्गनायझेशन फायनान्स इज कॉल्ड. संस्थेच्या सर्व आर्थिक बाबीचे व्यवस्थापन काय म्हणतात? बघा ऑप्शन आहे फर्स्ट कॅश इनफ्लो अँड आउटफ्लो, सेकंड अलोकेशन ऑफ रिसोर्सेस, थर्ड फायनान्शियल मॅनेजमेंट अँड फोर्थ फायनान्स. द करेक्ट आन्सर आहे थर्ड फायनान्शियल मॅनेजमेंट, आर्थिक व्यवस्थापन. नेक्स्ट सिक्स्थ, विच ऑफ द फॉलोइंग इज अ डिसएडवांटेज ऑफ हॅव्हिंग शेअर होल्डर्स वेल्थ मॅक्झिमायझेशन गोल. खालीलपैकी कोणता शेअरधारक संपत्ती वृद्धीच्या उद्दिष्टाला तोटा आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट emphasize short term gain, second ignore the timing of return, third require immediate resource, and fourth offer no clear relationship between financial decision and share price. The correct answer is last, offer no clear relationship between financial decision and share price. आर्थिक निर्णय व समभाग किमतीत स्पष्ट संबंध नसतो. नेक्स्ट 7, द मोस्ट इम्पॉर्टंट गोल ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट इज. आर्थिक व्यवस्थापनाचा सर्वात महत्त्वाचा उद्देश कोणता आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट प्रॉफिट मॅक्झिमायझेशन, सेकंड मॅचिंग इन्कम अँड एक्सपेंडिचर, थर्ड युजिंग बिझनेस असेट इफेक्टिव्हली अँड फोर्थ वेल्थ मॅक्झिमायझेशन. करेक्ट आन्सर आहे फोर्थ वेल्थ मॅक्झिमायझेशन, संपत्ती वृद्धी. नेक्स्ट 8, to achieve wealth maximization the finance manager has to take careful decision in respect of. संपत्ती वृद्धी साध्य करण्यासाठी वित्त व्यवस्थापकाने कोणत्या बाबीमध्ये निर्णय घ्यावा लागेल? बघा ऑप्शन आहे फर्स्ट इन्व्हेस्टमेंट, फायनान्सिंग, डिव्हिडंड, ऑल ऑफ द. आन्सर आहे ऑल ऑफ द. ठीक आहे. तसंच बघा महाट्रान्सकोची ऑल इन वन पीडीएफ अवेलेबल आहे. ज्यांना पण ही पीडीएफ हवी असेल त्यांनी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. खूप इम्पॉर्टंट पीडीएफ राहणार आहे एलडीसी साठी. ठीक आहे. डेप्युटी मॅनेजर साठी सुद्धा, अकाउंट क्लर्क साठी सुद्धा ही पीडीएफ तुमच्या खूप कामात येणार आहे. तर ज्यांना पण ही पीडीएफ हवी असेल त्यांनी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून पीडीएफ घेऊ शकता. याच्यामध्ये फायनान्शियल अकाउंटिंग, कॉस्ट अकाउंटिंग, गुड्स अँड सर्व्हिस, ऑडिटिंग अँड एथिक्स, बिझनेस लॉ, इन्कम टॅक्स, फायनान्स मॅनेजमेंट सर्वांचे एमसीक्यूज दिलेले आहेत. 7000 प्लस एमसीक्यूज आहेत. ठीक आहे. बघा 9 क्वेश्चन काय आहे? अर्ली इन द हिस्ट्री ऑफ फायनान्स अँड इम्पॉर्टंट इश्यू वॉज. आर्थिक इतिहासाच्या सुरुवातीस कोणती बाब महत्वाची होती? बघा ऑप्शन आहे फर्स्ट लिक्विडिटी, टेक्नॉलॉजी, कॅपिटल स्ट्रक्चर अँड फायनान्सिंग ऑप्शन. करेक्ट आन्सर आहे थर्ड कॅपिटल स्ट्रक्चर, भांडवली रचना. नेक्स्ट 10, which of the following are the microeconomics variable that help define and explain the discipline of finance. खालीलपैकी कोणते सूक्ष्म आर्थिक चल मायक्रो इकॉनॉमिक्स व्हेरिएबल आर्थिक शिस्त समजून देण्यास मदत करतात? बघा ऑप्शन आहे रिस्क अँड रिटर्न, सेकंड कॅपिटल स्ट्रक्चर, थर्ड इन्फ्लेशन अँड फोर्थ ऑल ऑफ द अबोव. करेक्ट आन्सर आहे ऑल ऑफ द अबोव, मीन्स वरील सर्व. नेक्स्ट 11, फायनान्शियल मॅनेजमेंट इज मेनली कन्सर्न विथ. आर्थिक व्यवस्थापन प्रामुख्याने कोणाशी संबंधित आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट acquiring and developing asset to forfeit its overall profit benefit, second acquiring, financing and managing assets to accomplish the overall goal of the business enterprise, third efficient management of the business, and fourth sole objective of profit maximization. Correct answer is second acquiring, financing and managing asset to accomplish the overall goal of the business. व्यवसायाचा अंतिम उद्देश पूर्ण करण्यासाठी संपत्तीची प्राप्ती, वित्तपुरवठा व व्यवस्थापन करणे. Next 12, which of the following need to be followed by finance manager for measuring and maximizing shareholders wealth. खालीलपैकी कोणत्या गोष्ट शेअरधारकांची संपत्ती मोजण्यासाठी व वाढवण्यासाठी वित्त व्यवस्थापनाचे पाळण्यासाठी गरज नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट अकाउंटिंग प्रॉफिट अनालिसिस, सेकंड कॅश फ्लो अप्रोच, थर्ड कॉस्ट बेनिफिट अनालिसिस अँड फोर्थ अप्लिकेशन ऑफ टाइम व्हॅल्यू ऑफ मनी. द करेक्ट आन्सर आहे फर्स्ट अकाउंटिंग प्रॉफिट अनालिसिस, हिशोबी नफा विश्लेषण. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट आहे 1.12 टेस्ट ऑफ युअर नॉलेज. तर याचे जे आन्सर्स आहे ट्रू आणि फॉल्स मध्ये द्यायचे आहे, कमेंट सेक्शन्स मध्ये द्यायचे आहे. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे. आणि याचे जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला कमेंट सेक्शन्स मध्ये द्यायचे आहे, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल आणि मला पण मोटिवेशन मिळणार की तुम्ही पूर्ण व्हिडिओज बघत आहे म्हणून.
तर बघा फर्स्ट क्वेश्चन आहे, फायनान्शियल मॅनेजमेंट इज ओनली कन्सर्न विथ रेझिंग फंड नॉट अलॉटिंग देम. वित्त व्यवस्थापन केवळ निधी उभारण्यापुरते मर्यादित असते, त्याचे वाटप करणे हे त्याचं कार्य नाही. ट्रू किंवा फॉल्स. नंतर सेकंड, मॉडर्न फायनान्शियल मॅनेजमेंट इन्क्लूड इन्व्हेस्टमेंट, फायनान्सिंग अँड डिव्हिडंड डिसिजन इन ॲडिशन टू प्रोक्रुटमेंट ऑफ फंड. आधुनिक वित्त व्यवस्थापनात निधी उभारण्यासोबतच गुंतवणूक, वित्त निर्धारण आणि लाभांश निर्णयाचा समावेश होतो. ट्रू किंवा फॉल्स. नेक्स्ट थर्ड, इन टुडे अनसर्टन अँड मल्टीपिरियड वर्ल्ड, वेल्थ मॅक्झिमायझेशन इज बेटर ऑब्जेक्टिव्ह दॅन प्रॉफिट मॅक्झिमायझेशन. आजच्या अनिश्चित आणि बहुपर्यायी जगात नफा कमाईपेक्षा संपत्ती वाढ हे अधिक योग्य उद्दिष्ट आहे. ट्रू किंवा फॉल्स. नेक्स्ट फोर्थ, द CFO टुडे ओनली प्रिपेअर अकाउंट्स अँड डज नॉट टेक पार्ट इन स्ट्रॅटेजिक बिझनेस डिसिजन. आजचा CFO केवळ हिशोब तयार करतो आणि धोरणात्मक निर्णयामध्ये सहभागी होत नाही. ट्रू किंवा फॉल्स. ठीक आहे. नेक्स्ट फिफ्थ, financial management and accounting are closely related to because accounting provide data for final decision making. वित्त व्यवस्थापन आणि लेखा परस्पर संबंधित आहेत कारण आर्थिक निर्णयासाठी लेखा माहिती उपयुक्त ठरते. ट्रू किंवा फॉल्स. सिक्स्थ आहे, एजन्सी प्रॉब्लेम मीन्स मॅनेजर्स मे वर्क इन इंटरेस्ट ऑफ शेअर होल्डर्स. एजन्सी समस्या म्हणजे व्यवस्थापन केवळ भागधारकांच्या हितकामासाठी काम करतात. आन्सर आहे ट्रू किंवा फॉल्स. ठीक आहे. तसंच बघा ऑल इन वन PDF अवेलेबल आहे, मॉक टेस्ट PDF आहे आणि प्रॉब्लेम बेस्ड प्लस फॉर्म्युला बेस्ड PDF आहे. ऑल इन वनची प्राइस आहे 750, त्याच्यानंतर मॉक टेस्टची प्राइस आहे 150 आणि त्याच्यानंतर फॉर्म्युला बेस्ड प्लस प्रॉब्लेम बेस्ड क्वेश्चन्स त्याची प्राइस आहे 50. ज्यांना पण या PDF हव्या असतील त्यांनी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा, तिथे तुम्हाला PDF तिथे मिळून जाईल. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.